मॅडम कोण रिक्वेस्ट करतो मॅडम प्लीज स्टार्ट. हे आपले 12 मास्टर ट्रेनर्स आहेत एनकोडचे. तर ते आपल्या सगळ्या ऑल लोकेशन ट्रेनिंग घेणार आहेत मॅडम. अच्छा, मग एक काय आहे की माझे कोएसएमई आहेत ते आता माझ्याकडे आलेलेच आहेत. तर किरण काय एसी आहे ते 4 वर्षापासून एसएमई रिफंड आहेत. तर मी त्यांना सांगत आहे की ते हे ट्रेनिंग त्यांनी कंडक्ट करावं. और वो मैं यहीं पर हूँ, अगर कुछ प्रॉब्लम रहेगा तो मैं भी यहीं पर हूँ. तो वो अभी ट्रेनिंग कंडक्ट कर रहे हैं, कुछ क्वेश्चन आंसर रहेंगे तो मैं यहीं पर हूँ. ठीक है, तो मैं उनको दे रही हूँ, वो कर लेंगे ट्रेनिंग. ठीक है. काय से पहिला मी तुम्हाला पर्पज सांगतो. बेसिकली आपण हे एनकोडचे मास्टर ट्रेनर्स आहेत. तर त्यांना आपण जे टेक्निकल सगळा प्रोसेस फ्लो जो आहे, आपल्याला लिगल काही नको ऍस्पेक्ट, प्रोसेस फ्लो आपल्याला मॉड्यूलचा हे लोक आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्र ट्रेनिंग घेणाऱ्या एक्सप्लेन करणार आहेत. तर तुम्हाला बेसिकली रिफंडच्या मॉड्यूलचा सगळा प्रोसेस फ्लो त्यांना दाखवायचा. तो हा आपला पर्पज आहे. पीपीटी दाखवायचंय का तुला? नको ना, स्क्रीन शेअरची गरज नाही ना. मग ओरली सांगणार आहेस का तुझं लॉग इन करतो? लॉग इन घेते. हां, स्क्रीन हीच. हां, त्यांना विचार. नमस्कार. स्क्रीन दिसते का? दिसते बीओची स्क्रीन? हो सर, हा दिसते. तुम्ही बीओ जसं उघडले का? बरोबर का लॉगिन? इन्स्टेड ऑफ गोइंग इन टू दी लिगल प्रोव्हिजन्स काय आहेत किंवा टाइम लिमिट्स काय आहेत एखादं रिफंड अप्लिकेशन आलं त्या संदर्भात, त्यापेक्षा आपण ऍक्च्युअल सिस्टीमवरती प्रोसेस फ्लो कसा होतो बीओ सिस्टीमवरती हे आपण पहिल्यांदा बघूयात. आणि तसं सॅपवरती ॲज सच आता रिफंड अप्लिकेशन तसे नाही आहेत, पण काही थोडेफार सिक्युरिटी पॉलिसी वगैरे अप्लिकेशन असतील तर त्या अनुषंगानं सॅपवरती आपण बीओ झालं की सॅपचं पण पाहूयात की प्रोसेस फ्लो कसा असतो ते. मी माझ्या लॉग इन क्रेडेन्शियलने मी इथं लॉग इन करतोय बीओ सिस्टीमला. तर आपण बाकीच्या मॉड्यूलची जर आपली ट्रेनिंग झाली असेल बाकीच्या फंक्शन्सची, तर आपण पाहिलं असेल की हा बेसिक स्क्रीन सगळ्यांनाच जे ऑफिसरांना ज्या ऑफिसरांना राईट्स आहेत लॉग इनचे त्या ऑफिसरांना हा बेसिक स्क्रीन देतो. त्यामध्ये आपण आता वर्क ॲटम मध्ये जातो. आपण माझा जो डेस्क आहे इथला मांडवी 611 हा माझा डेस्क आहे इथला नोडल 3 मधला, त्याच्या मेन स्क्रीनला मी इथं आलेलो आहे. जर आपण पाहिलं आता तर बेसिकली 4 प्रकारच्या मेजर टॅब्स आहेत. एक रजिस्ट्रेशन, दुसरं DCR, तिसरं रिफंड आणि चौथं ई-वे बिलचं. तर ज्या ऑफिसरांना जे ॲक्सेस राईट्स आहेत त्याप्रमाणे ह्या स्क्रीन त्यांना दिसतात. ते ॲज अ नोडल ऑफिसर मला हे राईट्स आहेत त्यामुळे मला हे चार टॅब्स सुद्धा दिसतात. आता मी रिफंड टॅबला क्लिक करतोय. ते 8चा जो नंबर दिसतोय आपल्याला इकडे, तर या डेस्कला 8 ऍप्लिकेशन आयदर प्रोसेस झालेले आहेत किंवा त्यातले काही पेंडिंग पण असतील. पण 8 ऍप्लिकेशन रिफंड आहेत टोटल ऍप्लिकेशन या फायनान्शियल इयरमध्ये. जेव्हा आपण रिफंड टॅबला क्लिक करतोय
तेव्हा आपण इथं दिसेल आपल्याला की एक लिस्ट येते खाली अशी, तर हे जे रिफंड ऍप्लिकेशन आलेले आहेत त्याचं जे डिस्पोजल झालेलं आहे त्या अनुषंगानं किंवा त्याच्या स्टेप वाईज इथं आपण पाहू शकतो. जसं एखादं नवीन ऍप्लिकेशन आलं तर माझ्याकडे ही नवीन ऍप्लिकेशन सध्या पेंडिंग नाही आहे नवीन ऍप्लिकेशन, तर इथं आपल्याला एखादं नवीन ऍप्लिकेशन जर आलं असतं तर इथं न्यू रिफंड ऍप्लिकेशन रिसिव्ह मध्ये दिसलं असतं. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर जितके काय ऍप्लिकेशन पेंडिंग असते नवीन आलेले तर इकडे दिसले असते काउंटमध्ये आहे. त्याच्या खालची जी टॅब आहे ती आहे रिफंड ऍप्लिकेशन एक्नॉलेज. म्हणजे एक सिंपल रिफंडचा प्रोसेस तुला आपल्याला समजावून सांगतो जस्ट मी फॉर दी पर्पज की भले आपल्याला लिगॅलिटीमध्ये जायचं नाही पण रिफंड ऍप्लिकेशन प्रोसेस करताना काय स्टेप्स इन्व्हॉल्व असतात. तर आता बीओ सिस्टीमवरती टॅक्स पेअर हा रिफंड ऍप्लिकेशन RFD 01 मध्ये करतो. टॅक्स पेअरचं ऍप्लिकेशन झाल्यानंतर ते ऑफिसरला बीओ पोर्टलला या ठिकाणी दिसतं, त्याला न्यू ऍप्लिकेशन रिसिव्ड मध्ये दिसतं त्याला. त्यानंतर काय की ऑफिसर कॅन आयदर इश्यू RFD 02 म्हणतो आपण त्याला, एक्नॉलेज म्हणतो. म्हणजे आलेलं ऍप्लिकेशन ऑफिसरने एक्नॉलेज केले की मला हे रिसिव्ह झालेलं आहे म्हणून. किंवा ऑफिसर हॅज अनदर ऑप्शन टू इश्यू RFD 03 किंवा आपण त्याला म्हणतो डिफिशियन्सी मेमो म्हणतो आपण त्याला. जर ऑफिसरने आणि त्यानुसार प्रोसेस फ्लो पुढे वेगळा होतो. जर ऑफिसरने डिफिशियन्सी मेमो त्या ऍप्लिकेशनमध्ये काही कमतरता असतील त्रुटी असतील दिलेल्या ऍप्लिकेशनमध्ये आणि ऑफिसरने जर डिफिशियन्सी मेमो म्हणजे RFD 03 इश्यू केला तर त्या ऍप्लिकेशनचा प्रवास तिथंच संपतो. ते ऍप्लिकेशन तिथून पुढे प्रोसेस होत नाही, तो ARN तिथंच संपून जातो. हे झालं 03 संदर्भात. परंतु जर टॅक्स पेअरने ऍप्लिकेशन केलं आणि ऑफिसरने ते एक्नॉलेज केलं म्हणजे RFD 02 काढला जस्ट एक तर आपण पाहिलं की टॅक्स पेअरने केलेलं ऍप्लिकेशन RFD 01 मध्ये केलं. त्यानंतर ऑफिसरकडे 2 ऑप्शन होते. एक RFD 02 म्हणजे ऍप्लिकेशन एक्नॉलेज करायचं. प्रोसेस फ्लो आहे का पीपीटी मध्ये, आपण तो प्रोसेस फ्लो इथं पीपीटी मध्ये हे करूयात, पाहूयात कसा आहे तो, आपल्याला एक समजून जाईल कसा आहे ते. ही पीपीटी स्क्रीन दिसते का आपल्याला? हो सर. येस सर दिसते. हो सर. येस सर दिसते. येस. तर कसं आहे की सिस्टीमवर पाहायच्या आधी आपल्याला थोडंसं एक अंडरस्टँड केलं पाहिजे की कुठल्या प्रकारचे फॉर्म्स आपण ऑफिसर प्रोसेस करतो किंवा ऑर्डर कुठल्या फॉर्ममध्ये करतो हे आपल्याला माहीत पाहिजे. जसं आपण मगाशी पाहिलं की GST RFD 01 हा जो ॲक्च्युली रिफंड ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याच्यामध्ये टॅक्स पेअर हा रिफंड ॲप्लिकेशन करतो आणि त्या ॲप्लिकेशन ऑफिसरच्या पोर्टलला BO पोर्टलला ऑफिसरच्या लिस्टला ते शिफ्ट होतं. त्यानंतर जसं मगाशी बोललो की ऑफिसरकडे ऑप्शन आहे की ऑफिसर जर त्या ॲप्लिकेशनमध्ये काही तर त्रुटी असतील, काही कमतरता असतील, काही इश्यू असतील तर त्या अनुषंगानं ऑफिसर हे डिफिशियन्सी मेमो म्हणजे RFD 03 इश्यू करू शकतो. जर डिफिशियन्सी मेमो इश्यू केला तर त्या ॲप्लिकेशनचा प्रवास तिथंच संपतो, ते ARN तिथंच संपून जातो. तो पुढे त्याचं कसलीही प्रोसेस ऑफिसरला करता येत नाही किंवा टॅक्स पेअरला त्याच्यामध्ये कुठलीही त्याच्यावरती पुढे ऍक्शन घेता येत नाही. परंतु जर ऑफिसरने RFD 02 मध्ये एक्नॉलेज केलं ऍप्लिकेशन त्यानंतर डिपेंडिंग ऑन द रिफंड कॅटेगरी, रिफंडच्या डिफरंट कॅटेगरी आहेत. एक्सपोर्टचे रिफंड आहेत किंवा इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चरचे रिफंड आहेत किंवा एक्सेस पेमेंट ऑफ टॅक्सचे रिफंड आहेत. अशा वेगवेगळ्या रिफंडच्या कॅटेगरी आहेत.
तर त्या रिफंडच्या कॅटेगरीनुसार पुढे रिफंडच्या ऍप्लिकेशनचा प्रवास राहतो नॉर्मली. तर जर एक्सपोर्टचं ऍप्लिकेशन असेल तर एक प्रोव्हिजनल ऑर्डरची एक प्रोव्हिजन आहे कायद्यामध्ये, ज्यामध्ये जो इलिजिबल रिफंड आहे, एखाद्या टॅक्सपेअरने 1 लाख रुपये रिफंड क्लेम केला असेल तर त्याच्या 90% म्हणजे 90,000 रुपये रिफंड हा ऑफिसर प्रोव्हिजनल ऑर्डर म्हणून देऊ शकतो RFD 04 मध्ये. आणि त्यानंतर फायनल ऑर्डर जे आहे, बॅलन्स 1 लाखामधला 90,000 त्यानं प्रोव्हिजनलला दिला आणि बाकी जो राहिलेला 10,000 आहे तो फायनल ऑर्डर 60 दिवसामध्ये करायची असते ऑफिसरने RFD 06 मध्ये. तर त्याच्यामध्ये तो इश्यू करू शकतो ऑफिसर RFD 06 काढून. जसं मी सांगितलं की डिपेंडिंग ऑन द रिफंड कॅटेगरी प्रोव्हिजनल ऑर्डर काढायची की हे करायची हे ऑफिसरकडे ऑप्शन असतात. आणि सिस्टीमचे पण बार आहे की कुठल्या कॅटेगरीमध्ये 04 निघेल आणि कुठल्या कॅटेगरीमध्ये 06 निघेल. तर आपण जसं पाहिलं की RFD 01 मध्ये ऍप्लिकेशन केलं, त्यानंतर एक्नॉलेज RFD 02 मध्ये केलं आणि नंतर आयदर प्रोव्हिजनल ऑर्डर पास केली ऑफिसरने किंवा फायनल ऑर्डर पास केली. ऑर्डर ऑफिसरने पास केल्यानंतर ऍक्च्युअल डिस्बर्समेंट जे आहे, जे टॅक्स पेअरला त्याच्या अकाउंटला पैसे आले पाहिजे. जसं आपण बोललो की 1 लाख रुपयाचं रिफंड ऍप्लिकेशन केलं होतं टॅक्स पेअरने, त्यातले 90,000 रुपये ऑफिसरने RFD 04 मध्ये प्रोव्हिजनल रिफंड ऑर्डर पास करून सँक्शन केले. तरी फक्त रिफंड सँक्शन ऑर्डर झाली. त्या रिफंड सँक्शन ऑर्डरच्या अनुषंगाने जे अमाऊंट 90,000 त्याला रिफंड सँक्शन झालेला आहे तो त्याच्या अकाउंटला जमा झाला पाहिजे. याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण पेमेंट ऍडवाइस म्हणतो RFD 05 मध्ये. तर ऑफिसर त्यामध्ये बँकेच्या डिटेल्स असतात टॅक्स पेअरच्या, त्या सिस्टीम मध्येच आलेले असतात, आपण मॅन्युअली एंटर करत नाही त्याच्यामध्ये. तर RFD 05 इश्यू केल्यानंतर जी काय अमाऊंट सँक्शन केलेली असेल ते अमाऊंटचा रिफंड हा तो टॅक्स पेअरच्या अकाउंटला जमा होतो. तर ही सगळी जी डिस्बर्समेंट प्रक्रिया आहे ती सेंट्रली GST सध्या पाहते. ऑफिसरने 04 पास केला किंवा 06 पास केला आणि त्यानंतर 05 मध्ये पेमेंट ऍडवाइस ऑर्डर पास केल्यानंतर हे जी अमाऊंट त्याच्या जे सँक्शन अमाऊंट आहे रिफंडची त्याच्या अकाउंटला ती जमा होते. त्यानंतर दुसरा एक विषय आहे की रिफंड ऍप्लिकेशन टॅक्स पेअरने रिफंड ऍप्लिकेशन केलं, ऑफिसरने एक्नॉलेज केलं आणि त्यानंतर ऑफिसरला जाणवलं की ऍडिशनल एक्सप्लेनेशन पाहिजे किंवा देर इज अ रिझन की रिफंड हा त्याला पूर्णच्या पूर्ण रिफंड त्याला सँक्शन करता येत नाही किंवा पार्टली सँक्शन रिजेक्ट करायचं आहे. जसं आपण बोललो की 1 लाख रिफंड ऍप्लिकेशन केलं, ऑफिसरचं काही तरतुदी आहेत GST कायद्यामधल्या ज्याच्यामध्ये ITC व्हेरिफिकेशन असेल, टॅक्स लायबिलिटी असेल, हा ऑफिसर आफ्टर बुक्स ऑफ अकाउंट व्हेरीफाय केल्यानंतर ठरवतो ऑफिसर की त्यातला 1 लाखामधला अमाऊंट किती रिफंड सँक्शन आहे, इलिजिबल किती आहे, 50,000 आहे, 10,000 आहे की त्याला कसलाच रिफंड इलिजिबल नाही. मग त्या अनुषंगानं टॅक्स पेअरला ऑफिसर हा RFD 08 मध्ये शो कॉज नोटीस इश्यू करतो. शो कॉज नोटीस मध्ये वेगवेगळी कारणं असतात की हा रिफंड ह्या कारणामुळे दिला जाऊ शकत नाही किंवा तुमचं याच्यावरती काय काय म्हणणं आहे टॅक्स पेअरचं, त्यांचं काय जे काही लिखित म्हणणं असेल ते देऊ शकतात. तर जेव्हा ऑफिसरला असं वाटतं आफ्टर गोइंग थ्रू द बुक्स ऑफ अकाउंट की रिफंड ऍप्लिकेशन हा इलिजिबल रिफंड नाहीये किंवा पार्टली इलिजिबल नाहीये, त्या केसमध्ये ऑफिसर RFD 08 मध्ये शो कॉज नोटीस इश्यू करतो. आता शो कॉज नोटीसला इश्यू काय केल्यानंतर रिप्लाय जो करायचा आहे टॅक्स पेअरने तो RFD 09 मध्ये करायचा आहे आणि RFD 09 मध्ये रिप्लाय आल्यानंतर ऑफिसर हा फायनली रिफंड सँक्शन ऑर्डर परत पास करतो. आणि त्यानंतर हा आपण प्रोसेस फ्लो पाहिला की 01 आला, 02 केला, 04 किंवा 08 काढला ऑफिसरने, नंतर 9 मध्ये रिप्लाय आला आणि त्याच्या रिप्लायचा उत्तर पाहून ऑफिसरने RFD 06 मध्ये रिफंड सँक्शन ऑर्डर पास केली आणि जसं आपण पाहिलं RFD 05 मध्ये पेमेंट पण त्याला देऊन टाकलं पेमेंट ऍडवाइस करून. इन ऍडिशन टू दॅट दुसरी एक कन्सेप्ट आहे GST मध्ये ज्याला म्हणतो GST PMT 03. त्याच्यामध्ये जे टॅक्स पेअरने अमाऊंट समजा 1 लाखाचा रिफंड क्लेम केलेला असतो तर टॅक्स पेअरचं लेजर्स आहेत GST मध्ये. तुम्ही आता जर पेमेंटचं जर तुमचं ट्रेनिंग झालं असेल तर किंवा होणार असेल तर तुम्हाला सांगतील की एक आहे कॅश लेजर आहे ज्याच्यामध्ये टॅक्स पेअर जो कॅश पेमेंट करतो GST मध्ये ते सगळे पेमेंट हे कॅश लेजरला जमा होतात. एक आहे क्रेडिट लेजर ज्याच्यामध्ये टॅक्स पेअरचा जो ITC असतो, इनपुट टॅक्स क्रेडिट, त्यानं केलेल्या परचेस गुड्स असतील किंवा सर्व्हिसेस असतील त्याच्यावर त्यानं जो टॅक्स पेमेंट केलेला असतो परचेसचा तो त्याच्या ITC लेजरला जमा होतो. आणि तिसरा आहे लायबिलिटी लेजर. तर जेव्हा
टॅक्स पे रिफंड अप्लिकेशन करतो डिपार्टमेंटकडे आणि सर्टन कॅटेगरी आहेत ITCच्या रिफंडच्या, तर जितक्या अमाऊंटचा रिफंड क्लेम करतो तितक्या अमाऊंटचं त्याचं लेजर तेवढ्या अमाऊंट डेबिट होतं. जर 1 लाखाचा रिफंड अमाऊंट क्लेम केला असेल तर त्याचं जे लेजर आहे ते लेजर 1 लाखानं डेबिट होतं. आता एक सिनारिओ फक्त आपण अंडरस्टँडिंगसाठी पकडूयात की 1 लाख रुपयाचं रिफंड अप्लिकेशन केलं होतं, 90,000 रुपये रिफंड ऑफिसरने RFD 06 कडून सँक्शन केलं आणि ऑफिसरचं म्हणणं आहे की 10,000 रुपये हा रिफंड हा त्याला एलिजिबल नाहीये. तर त्या केसमध्ये ऑफिसरने 1 लाखापैकी त्याचं 1 लाखाचं लेजर त्याचं डेबिट झालं अप्लिकेशन करतानाच, ऑफिसरने 90,000 त्याला रिफंड दिला, त्याच्या बँकेत जमा झाला. राहिलेलं 10,000चं काय, तर त्या राहिलेल्या 10,000ची ऑर्डर ऑफिसर PMT 03 मध्ये पास करून ती अमाऊंट त्याच्या लेजरला परत रिक्रेडिट करतो आणि याला म्हणतो आपण ऑर्डर ऑफ रिक्रेडिट. अशी एक ब्रीफ समरी होती. तुम्हाला एक प्रोसेस फ्लो कळायला पाहिजे होतं की कशा प्रकारे वेगवेगळे फॉर्म्स आहेत रिफंडचे, वेगवेगळे ऑर्डर कोणते आहेत, तरच आपल्या सिस्टीमवरती कळेल की आपण काय करतोय ते. आता एक जस्ट हा प्रोसेस फ्लो आहे, जसं मी मगाशी सांगितलं आपल्याला की RFD 01 मध्ये हा अप्लिकंटनं अप्लिकेशन केलेला आहे, त्याचा ARN जनरेट झाला तेव्हा, आणि हा जो आहे तो ऑफिसरला त्याच्या डॅशबोर्डला दिसला रिफंड अप्लिकेशन, किंवा ऑफिसर सर्च पण करू शकतो. आपण पाहूयात तिकडे. जेव्हा ऑफिसर अप्लिकेशन प्रायमा फेसी पाहतो ते डॉक्युमेंट बरोबर आहेत, दिलेले सगळे जोडलेले आहेत आणि अप्लिकेशन कम्प्लीट आहे, तर ऑफिसर RFD 02 मध्ये ते अप्लिकेशन ऍक्नॉलेज करतो. जर ऑफिसरला वाटलं की अप्लिकेशन मध्ये काही त्रुटी आहेत, उणिवा आहेत किंवा पूर्ण नाही, अप्लिकेशन इनकम्प्लीट आहे, त्या सिनारिओ मध्ये ऑफिसर RFD 03 मध्ये डिफिशियन्सी मेमो इश्यू करतो. आणि जसं ऑफिसरने डिफिशियन्सी मेमो इश्यू करतो, ऍट द सेम टाइम सिस्टीम जी काय अमाऊंट त्याची डेबिट झाली असेल रिफंड अप्लिकेशन करताना RFD 01 मध्ये, ती अमाऊंट सिस्टीम ऑटोमॅटिकली होते रिक्रेडिट त्याच्या ITC लेजरला. इथं अशा प्रकारे तो ARNचा प्रवास संपतो इकडे RFD 03 काढल्यावर. आता एक दुसऱ्या सिनारीकडे वळूया जिकडे आपण ऑफिसरने. बोला बोला. सॉरी सर, मध्ये डिस्टर्ब करतोय, मंदार देसाई बोलतोय. हा बोला बोला. हा बोला. सर आता तुम्ही जस्ट बोलताना म्हटलात की RFD 01 काढते वेळी अमाऊंट त्याची काहीतरी कट होते असं बोललात ना? डेबिट होते अमाऊंट. सॉरी सर, मी काय म्हटलं की जेव्हा टॅक्स पेअर अप्लिकेशन 01 मध्ये अप्लिकेशन करतो, बरोबर, हा, तर काही सर्टन कॅटेगरी आहेत रिफंडच्या, ज्याला आपण ITC म्हणतो, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो, त्याचा रिफंड जर असेल हो, त्या केसमध्ये जेवढ्या अमाऊंटचा रिफंड क्लेम केलेला आहे तेवढी अमाऊंट त्याच्या ITC लेजर मधनं त्याच्या डेबिट, तेवढी अमाऊंट. ओके सर, अशी प्रोसेस वॅट मध्ये नव्हती ना सर? व्हॅट मध्ये नव्हती, पूर्ण ते GST आणि व्हॅट मध्ये हाच फरक आहे की व्हॅट मध्ये म्हणजे आपण कसं वॅट मध्ये 500 वगैरे डीलर ऍप्लिकेशन करत होतो त्यावेळी कोणती अमाऊंट वगैरे कट होत नव्हती. तिथे लेजर्स नव्हते. हा, तेच व्हॅट मध्ये लेजरची कन्सेप्ट नव्हती, जी GST मध्ये लेजरची कन्सेप्ट आहे. ओके, म्हणजे ते सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून वगैरे ते कट होतात का, असं काही आहे का सर? लेजर्स म्हणजे एक अंडरस्टँड की त्यांचं एक अकाउंट आहे म्हणा, किंवा त्यांचं जे आता ITC व्यापारी काय करतो टॅक्स पेअर की एव्हरी मंथला काही परचेस करतो, बरोबर, आणि तो सेल पण करत असतो त्याच वेळेस. सिंपल उदाहरण घेऊयात आपण, तर अशा वेळेस जो काही तो परचेस करतो हे त्याचं क्रेडिट आहे, त्याचं ते ITC आहे, त्याच्यावर टॅक्स पेमेंट करतो त्याच्यावर येतो, बरोबर आहे. त्यानं जो परचेस केलेला आहे, त्याच्यावर जो टॅक्स पेमेंट केलेला आहे ते त्याच्या ITC लेजरला जमा होत राहतो. जसा तो रिटर्न भरतो दर महिन्यात, बरोबर, तसं लेजरला त्याच्यात जमा होत राहतात पैसे. तर मग मला काय म्हणायचं होतं, आता हे ऍप्लिकेशन ऑफिसरनी रिजेक्ट केले 03 काढून, बरोबर? रिजेक्ट नाही म्हणतो आपण. येस, हॅलो, हा, 03 ला आपण डिफिशियन्सी मेमो म्हणतो, रिजेक्शन नाही म्हणत आपण त्याला. ओके, पण ते फर्स्ट ऍप्लिकेशन सर ऑफिसरना येणार, बरोबर, 01 मध्ये. त्यानंतर ऑफिसर ते काय करणार की ते पूर्ण ऍप्लिकेशन बाबा बरोबर आहे की नाही ते सगळं चेक करणार. बरोबर असेल तर 02 इश्यू करणार, तर बरोबर. बरोबर बरोबर. आणि समजा ऑफिसरना वाटलं की बाबा नाही याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट आहे, म्हणून ते काय करणार ऑफिसर, त्याला 03 मध्ये डिफेक्ट मेमो पाठवणार. डिफेक्ट मेमो पाठवल्यानंतर त्या ऍप्लिकेशन किंवा तो ARN जो आहे तो सर तिथंच कॅन्सल होणार का? परत त्या डीलरला रिप्लाय देता येणार नाही त्याच्यावर? नाही नाही नाही, रिप्लाय डीलर अपेक्षित आहे की डीलरने नवीन अप्लिकेशन करायचंय, फ्रेश अप्लिकेशन करायचं.
ओके, मग ज्यावेळी सर डीलर RFD1 इश्यू करतो त्यावेळी त्याच्या ITC मधले काही अमाऊंट किंवा काय असेल त्या अमाऊंटचा रिफंड तो ऍप्लिकेशन करतो, तेवढ्या अमाऊंटचा ITC मधून पैसे कट होतात. त्या कॅटेगरीनुसार मोस्टली जो एक्सपोर्टची कॅटेगरी आहे विदाउट पेमेंटची किंवा जर त्रुटी मिळाल्यानंतर ते जे आहे त्याच्या ITC मधले कट झालेले अमाऊंट ती ऑटोमॅटिकली त्याला परत क्रेडिट होते. म्हणजे ऑफिसरने वेगळी ऑर्डर पास करायची गरज नाही त्याच्यासाठी. सिस्टीमच त्याच्या 03 काढला, सिस्टीम ते पैसे किंवा जे काय अमाऊंट आहे त्याच्या लेजरला परत जमा करून टाकते. सर मला हा विचारायचा होता प्रश्न की RFD 06 म्हणजे सर रिफंड सँक्शन आहे बरोबर? सँक्शन किंवा रिजेक्शन दोन्ही पण आहे. रिजेक्शन आहे. समजा त्यांनी सँक्शन केलं ऑफिसरने सर, ओके, मग त्याची रिफंडची अमाऊंट आणि त्या ITC मधली सर कट झालेली अमाऊंट ही दोन्ही पण सर त्याला क्रेडिट होईल? नाही नाही नाही. एक लक्षात ठेवा, जसं आपण बोललो की त्याला 01 मध्ये ऍप्लिकेशन आलं बरोबर आहे. आता दोन पूर्ण वेगळे मार्ग आहेत. 02 काढला तेव्हा 03 चा संबंध नाही, दे आर एक्सक्लुझिव्ह एकमेकाशी. 03 काढला तर 02 चा काही विषय येत नाही. बरोबर. 03 काढला तर त्याच्या अकाउंटला ते रिक्रेडिट होणार, संपला विषय. त्याला परत ऍप्लिकेशन जेव्हा करेल तेव्हा परत डेबिट होईल त्याचं अकाउंट, बरोबर आहे. ओके सर, समजा सँक्शन केलं तर, समजा जर 02 काढलं तर? हा सँक्शन केलं तर पुढे 02 ऑप्शन आहे ऑफिसरला. एकच मिनिट. हॅलो हॅलो, अशा प्रकारे सांगितलं 03 जसा विषय निघाला, 03 निघाला की तिथं ARN संपला, त्याचे अमाऊंटला त्याचे क्रेडिट परत झाले, बरोबर आहे. आता 02 जेव्हा काढेल ऑफिसर म्हणजे एक्नॉलेज करते, त्या ठिकाणी ऑफिसर हा पुढे 04 किंवा 06 मध्ये ऑर्डर पास करेल, पुढे 04 किंवा 06 मध्ये, आणि तेव्हा ते पैसे त्याच्या अकाउंटला जमा होतील, ऍक्च्युअल बँक अकाउंटला जमा होतील पैसे. ते त्या जे अमाऊंट सँक्शन करेल ऑफिसर ते बँक अकाउंटला जे जमा होतील म्हणतात तुम्ही, बरोबर आहे. ते तर रिफंड त्यांना जे समजा फॉर एक्झाम्पल त्यानं 10,000च्या रिफंडसाठी ऍप्लिकेशन केलेलं आहे RFD 01 मध्ये, बरोबर सर. ज्यावेळी 06 निघेल त्यावेळी एकतर तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे रिजेक्शन होईल किंवा सँक्शन होईल. समजा जर सँक्शन झालं 10,000 रुपयाचा रिफंड, तर त्याला 10,000 रुपये तर त्याच्या अकाउंटमध्ये जमा झाले बँकमध्ये, आणि पण त्यांना RFD 1 काढतो पण सर त्याच्या ITC मधून 10,000 कट झालेले असतील ना सर, ते कुठे काय होणार, त्याचा विषय काय? हे बघा, एक बेसिक कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या. जर मी माझा ITC अक्युमुलेटेड ITC आहे 1 लाख रुपयाचा, ठीक आहे. हॅलो, तुम्ही ऐकताय? हो मॅडम, आवाज येतो. हाँ, 1 लाख रुपए का ITC एलिजिबल है रिफंड एप्लीकेशन के लिए. रिफंड करना है तो उसका ITC 1 लाख रुपए समझो जमा है, तो वो 1 लाख रुपए के ITC के लिए, रिफंड के लिए वो रिफंड एप्लीकेशन वो पर्टिकुलर मंथ का, क्वार्टर का, ईयर का, जो भी कुछ पीरियड का वो रिफंड एप्लीकेशन RFD 01 में करेगा. जिस टाइम पे वो RFD 01 में एप्लीकेशन करेगा, समझो 1 मंथ का उसका 1 लाख रुपए का ITC है और वो एलिजिबल ITC है उसके हिसाब से, फॉर्मूला के हिसाब से, तो पर्टिकुलर अमाउंट CGST, IGST और SGST ये कैटेगरी में जितना लेजर को लेजर में बैलेंस अवेलेबल है उस हिसाब से वो रिफंड एप्लीकेशन में वो फॉर्मूला जो दिया है सेक्शन में, उस हिसाब से वो रिफंड एप्लीकेशन वो करेगा. तो जिस टाइम पे वो रिफंड एप्लीकेशन करेगा, ऑटोमेटिकली उसके क्रेडिट लेजर से जो अमाउंट का रिफंड एप्लीकेशन कर रहा है वो डेबिट हो गया, ठीक है. जब ये ऑफिसर के पास रिफंड एप्लीकेशन आएगा और ऑफिसर को लगेगा बाय चेकिंग सर्टन क्राइटेरियाज कि इसका सब स्टेटमेंट बराबर है. एक्सपोर्ट का रिफंड है, समझो एक्सपोर्ट का रिफंड है और एक्सपोर्ट के सारे शिपिंग बिल्स वगैरह सब करेक्ट है और उसका बैंक रेमिटेंस वगैरह सब आ गया है, स्टेटमेंट नंबर 3 वगैरह चेक करके, आइस गेट के ऊपर शिपिंग बिल चेक करके वो ऑफिसर कंफर्म हो जाएगा कि RFD 01 कंफर्म और करेक्ट है, तो RFD 02 इशू करेगा. तो यहाँ पर उसका अमाउंट जो डेबिटेड है वो डेबिटेड ही रहेगा. इन फ्यूचर जब वो 1 लाख में से 90% जो मैच रहेगा, समझो 60,000 रुपीज, 50,000 रुपीज, 10,000 रुपीज, विच एवर इज मैच, उसका 90% ऑफिसर उसको 04 में से इशू कर देगा, ठीक है. और जब वो इशू करने के बाद जो अमाउंट बाकी उसके पास बची रहेगी, वो अमाउंट उसके
क्रेडिट लेजर को क्रेडिट हो जाएगी। यानी समझो 1 लाख में से 90% में उसको 50,000 का रिफंड मिल गया है, तो बैलेंस 50,000 रुपए PMT 03 अगर वो निकालता है रिक्रेडिट करने के लिए तो रिक्रेडिट हो जाएगी। ये PMT 03 कब निकालता है ऑफिसर? जो बैलेंस रिफंड जो है 50,000 का भी बैलेंस बच गया रिफंड, तो RFD 06 में वो उसको वेरिफिकेशन करेगा और उसमें से समझ में आ रहा है उसको कि 30,000 रुपीज उसको रिफंड एलिजिबल है इंस्टेड ऑफ बैलेंस 50,000। तो 20,000 बचा है जो रिजेक्शन है, जो उसका ITC उसको वापस उसको मिलना चाहिए, ITC का क्रेडिट उसको मिलना चाहिए। तो PMT 03 में वापस वो PMT 03 से RFD 06 निकालने के टाइम पे वो रिक्रेडिट हो जाएगा। तो अभी जब ये रिक्रेडिट हो जाएगा तब जो डीलर है वो एक एप्लीकेशन या एक क्या बोलते हैं डिक्लेरेशन देता है कि ये जो बैलेंस रिफंड है जो 20,000 का उसको रिक्रेडिट हो गया है, इसको पाने के लिए वो ना ही अपील करेगा या वापस उसको रिफंड एप्लीकेशन वो नहीं करेगा, ना ही इसके अगेंस्ट वो अपील करेगा, क्योंकि वो ऑफिसर ने तो रिजेक्ट कर दिया है। तो इस तरीके से ये वर्क फ्लो आएगा। जब अभी एक इंडिविजुअल एप्लीकेशन आपको जब सिस्टम पे बताएंगे, दैट टाइम यू विल अंडरस्टैंड इट मोर क्लियरली कि कैसा वो एप्लीकेशन जाता है, कहाँ पर क्रेडिट होता है, कौन से सिनारियो में डेबिट होता है और कौन से सिनारियो में PMT 05 निकलेगा और PMT 03 निकलेगा अगेंस्ट PMT 05। तो अभी किरण का है आपको बताएंगे। आपको समझ में आया थोड़ा? Yes, ma'am. तर आपण आता जसं पाहिलं मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे 02 काढल्यानंतर ऑफिसर त्या ॲप्लिकेशनची व्हेरीफाय करेल डॉक्युमेंट्स वगैरे आणि त्याच्यानंतर 04 किंवा 06 मध्ये ऑर्डर पास करेल ऑफिसर आणि जो काही रिफंड सँक्शनेबल असेल तर रिफंड सँक्शन करेल आणि जी अमाऊंट सँक्शन केली असेल ती RFD 05 काढल्यानंतर टॅक्स पेअरच्या अकाउंटला ती जमा होईल। जी अमाऊंट बॅलन्स असेल, रिजेक्ट केलेली अमाऊंट असेल, शिल्लक राहिली, ती अमाऊंट त्याच्या लेजरला PMT 03 काढून ऑफिसर जमा करू शकतो। हा एकंदर त्या ॲप्लिकेशनचा प्रोसेस फ्लो आहे। या व्यतिरिक्त देखील विथ होल्डिंगचे वगैरे प्रोव्हिजन आहेत, पण आपण जेव्हा ॲप्लिकेशन ॲक्च्युअल पाहू तेव्हा आपण टॅबमध्ये आपल्याला दिसतील काय काय वेगवेगळे प्रोव्हिजन्स आहेत। सर RFD 5 आणि RFD 6 एकदा सर परत सांगितलं तर बरोबर। तर विषय एवढाच आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं 04 किंवा 06 रिफंड टॅक्स पेअरला रिफंड हा 2 ऑर्डरमध्ये देतो आपण। एक आहे प्रोव्हिजनल ऑर्डर RFD 06 मधली आणि दुसरी आहे फायनल ऑर्डर जी म्हणतो आपण ती RFD प्रोव्हिजनल 04 मधली ऑर्डर आहे आणि फायनल ऑर्डर RFD 06 मध्ये आहे। तर ह्या फक्त रिफंड सँक्शन ऑर्डर आहेत की याच्यामध्ये दिलेल्या ॲप्लिकेशनमध्ये ॲप्लिकेशन किती अमाऊंटचा क्लेम किती अमाऊंटचा केला आणि त्यानंतर त्याला ॲक्च्युअली किती अमाऊंट सँक्शनेबल आहे। जसं आपण मगाशी उदाहरण घेतलं की 1 लाख अमाऊंट मधला 90,000 रिफंड हा सँक्शनेबल आहे त्याला प्रोव्हिजनल 04 मध्ये किंवा 06 मध्ये फायनल करताना ऑफिसरने 90,000 रुपये त्याला सँक्शनेबल असे कन्क्लुजनला आला। तर 10,000 रिजेक्ट केला आणि 90,000 सँक्शन केला, तर ही फक्त रिफंड सँक्शन किंवा रिजेक्शन ऑर्डर झाली त्या केसमध्ये। याच्या पुढे आता हे 90,000 जो रिफंड त्याला दिलेला आहे तो टॅक्स पेअरच्या अकाउंटला पोहोचवण्यासाठी एक वेगळा ऑर्डर आहे RFD 05 ची, त्याला आपण पेमेंट ॲडव्हाइस म्हणतो। आपण जसं 90,000 रुपये सँक्शन झाले त्याला, तर 90,000 अमाऊंटचा ऑफिसर RFD 05 मध्ये ऑर्डर पास करेल आणि RFD 05 मध्ये त्या टॅक्स पेअरचे बँक डिटेल असतील, त्या बँक डिटेल ज्या काय असतील त्यानुसार ऑफिसरने RFD 05 मध्ये ऑर्डर पास केल्यानंतर तेवढी अमाऊंट त्या टॅक्स पेअरच्या अकाउंटला जमा होईल। पेमेंट ॲडव्हाइस ही आहे RFD 05 इज पेमेंट ॲडव्हाइस आणि 04 और 06 आर रिफंड ऑर्डर्स। हा दोन्हीतला बेसिकली फरक आहे दोन्ही मधला। ठीक आहे। हॅलो सर RFD 07 पण तिथे एक फॉर्म होता, तो RFD 07 A आणि 7B असं घेतलं होतं। कसं आहे की कायद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोव्हिजन असतात। एक प्रोव्हिजन असे आहे की टॅक्स पेअरला रिफंड तो ॲप्लिकेशन इज ओके आणि रिफंड हा टॅक्स पेअरला सँक्शनेबल आहे, परंतु अनेक वेळा काय होतं की देर आर सर्टन रिझन्स, काही प्रोसिडिंग गोईंग ऑन असतात त्याच टॅक्स पेअरच्या किंवा त्या संदर्भातल्या त्या कमोडिटीच्या, ज्याच्यामध्ये आयदर अपेट अथॉरिटीकडे किंवा
कोर्टामध्ये, ज्याच्यामध्ये डिपार्टमेंटचा स्टँड वेगळा असतो. तर अशा वेळेस तो रिफंड देणं, समजा एखाद्या टॅक्सपेअरने 10 लाख रुपयाचा रिफंड क्लेम केलेला आहे आणि आफ्टर स्क्रुटिनी सगळं ऑफिसरला वाटतं की यस यातला 10 लाख रिफंड त्याला एलिजिबल आहे, परंतु देर आर सर्टन इश्यूज इन्व्हॉल्व आहे ज्याच्यामध्ये प्रोसिडिंग चालू आहे कुठेतरी कोर्टामध्ये, आणि कमिशनर किंवा ऑफिसरचं हे म्हणणं आहे की जर ह्याला हा रिफंड दिला तर तो इट विल बी अगेन्स्ट द रिव्हेन्यू, म्हणजे उद्या जर कोर्टाचा निर्णय बदलला तर प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा टॅक्सपेअरचे काही त्यानं रिटर्न भरलेले नाहीत काही पिरियडचे, असे काही आहेत गोष्टी की टॅक्सपेअरने रिफंड क्लेम करते वेळी बरोबर होतं परंतु सबसिक्वेंटली त्यानं रिटर्न भरलेले नाहीत आपल्याकडे. तर ह्या वेगवेगळ्या कारणासाठी प्रोव्हिजन अशी आहे की तो सँक्शन केलेला रिफंड हा ऑफिसर विथहोल्ड करू शकतो. रिफंड तो विथहोल्ड करणं म्हणजे थांबवून ठेवणे. तर ती जी ऑर्डर आहे ती पार्ट बी मध्ये ऑर्डर ऑफिसर पास करू शकतो विथहोल्डिंग ऑफ द रिफंड ऑर्डर. आणि पार्ट ए जो आहे तो ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे एक दुसरं आपण सिंपल उदाहरण घेऊयात. आता जसं आपण आता पाहिलं की 10 लाखाचा रिफंड सँक्शनेबल आहे त्याला टॅक्स पेअरला एका पिरियडसाठी, त्यानं 20-21 ला अप्लिकेशन केलं, 20-21 या फायनान्शियल इयरसाठी त्याला 10 लाख रुपये सँक्शनेबल आहे, परंतु 19-20 मध्ये एका दुसऱ्या ऑर्डरमध्ये टॅक्स पेअरकडे डिपार्टमेंटचं येणं आहे, म्हणजे देर इज अ लायबिलिटी ऑफ ₹5 लाख. तर अशा वेळेस ऑफिसरला अधिकार आहे की त्याला जो रिफंड 10 लाख आहे त्यातलं 5 लाख ऑफिसर ऍडजस्ट करू शकतो, किंवा 10 लाख व्याट मध्ये आरओ काढतो त्या पद्धतीने आहे का पार्ट ए? काय म्हणता? आपण व्याट मध्ये आरओ काढतो त्या पद्धतीने पार्ट ए आहे का? रिफंड ऍडजस्टमेंट ऑर्डर, तर तोच आहे कंप्लीट ऍडजस्टमेंट. आता फॉर्म ए माझ्या मते आता तो तसाही वापरत नाही, कारण RD06 मध्ये दिलेलं आहे प्रोव्हिजन पार्शियल किंवा कंप्लीट ऍडजस्टमेंटचं. आपण पार्ट बी आपल्यासाठी अवेलेबल असेल ज्याच्यामध्ये आपण मी जसं सांगितलं की वेगवेगळ्या कारणासाठी ऑफिसर हा रिफंड तो थांबवू शकतो, विथहोल्ड करू शकतो. ठीक आहे. आता आपण BOC सर एक प्रश्न होता. आता हे जे आहे ना सर, आरओ काढणे किंवा रिफंड होल्ड करणे ही जी प्रोसेस आहे ही आपण RFD किती नंबरचा फॉर्म काढल्यानंतर, म्हणजे 2 काढल्यानंतर करू शकतो का 6 काढल्यानंतर पण करू शकतो? 6 काढल्यानंतर. ओके, म्हणजे पहिल्यांदा 02 काढावं लागेल, त्यानंतर 06 काढावं लागेल, त्यानंतर मग पार्ट ए किंवा पार्ट बी काय असेल ते करावं लागेल. जर असेल तर त्याला ऑर्डर सँक्शन असेल तरच त्याला पुढे तुम्ही विथहोल्ड करणार ना किंवा ऍडजस्टमेंट करणार. एक एक्झाम्पल घ्या की जर त्याला रिफंड एलिजिबल नाही, थोडंसं काय झालंय, आम्ही थोडंसं म्हणजे व्याटला कम्पेअर करतो, हे तुम्ही सांगायला ना, म्हणजे आपल्या डोक्यात व्याटचं आहे. त्याला रिफंड सँक्शनेबल असेल तरच पुढे आपण विथहोल्ड करू शकतो किंवा आपण त्याला ऍडजस्टमेंट करू शकतो. जर एक एक्झाम्पल घेतलं की त्यांना केलेला क्लेम त्याला काहीच एलिजिबल नाहीये, रिफंड त्याचा पूर्ण अमाऊंट रिजेक्ट होते, तर त्या ठिकाणी तसंही काही विषय येत नाही ऍडजस्टमेंटचा किंवा विथहोल्डिंगचा. हॅलो हॅलो सर, मी रायगड डिव्हिजनवरून हरीश बोलतोय. एक क्वेरी होती, विचारू का? हॅलो. हा बोला. हा सर, जसं की रिफंड प्रोसेस करताना जर रिजेक्ट करायचं असेल तर फ्री मध्ये रिजेक्ट करायचं, म्हणजे डीलर परत रिअप्लाय करू शकतो सेम पिरियड साठी. पण काही म्हणून रिजेक्शन नको वापरायला, कारण लिगल लँग्वेज थोडी वेगळी पडते रिजेक्शनची. डिफिशियन्सी मेमो म्हणतो. डिफिशियन्सी मेमो. ओके. डिफिशियन्सी मेमो म्हणजे जर समजा काही कारणास्तव तो सध्या तो कॅन्सल करायचा आहे किंवा डिफिशियन्सी मेमो इश्यू करायचा, तर RFD 3 मध्ये केल्यानंतर डीलर परत सेम पिरियड साठी अप्लाय करू शकतो. पण काही केसेस असं झालेले आहेत, असं नोटीस केलेलं आहे, ऑफिसर पण मला विचारतात लोकेशनला की RFD 3 न काढता काही ऑफिसरांनी डायरेक्ट 6 मध्ये रिजेक्ट केलेलं आहे आणि त्या पिरियडसाठी डीलर कांट अप्लाय फॉर सेम पिरियड. तर मग अशा केसेस मध्ये काय करता येईल? असे काही केसेस पेंडिंग आहेत. हे बघा, RFD 03 मध्ये जी रिजेक्शनची ऑर्डर असते प्रायमा फेसी त्याच्यामध्ये काय, RFD 01चा जो रिफंड ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये काही लॅक्युनास असतील, काही इनकम्प्लीट रिफंड ऍप्लिकेशन आहे किंवा इनकरेक्ट रिफंड ऍप्लिकेशन आहे, या बेसिसवर RFD 03 मध्ये ऑफिसर ते रिजेक्शनची डिफिशियन्सी मेमोची ऑर्डर काढतो, म्हणजे तो RFD 01 संपून जातो. पण जेव्हा तो RFD 02 करून त्या RFD 01 ला एक्नॉलेज करतो, म्हणजे ऍडमिट करतो,
RFD02 काढून ते रिफंड ऍप्लिकेशन ऍडमिट करतात आणि कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे तो रिफंड ऍप्लिकेशन त्या बेसिसवर तो RFD04 मध्ये त्याला 90% रिफंड देईल किंवा RFD6 मध्ये त्याला 100% रिफंड देईल किंवा ते अॅक्नॉलेज केल्यानंतर ऑफिसरने जेव्हा व्हेरिफिकेशन केलं आणि त्याला कळाला की हा इनकरेक्ट रिफंड ऍप्लिकेशन आहे किंवा हा रिफंड ITC त्याला इनएलिजिबल आहे तर तो RFD06 मध्ये रिजेक्शनची रिफंड ऍप्लिकेशन रिजेक्शनची ऑर्डर काढतो त्याचा अर्थ असा आहे की तो जो ITC त्याने क्लेम केलेला नाहीये म्हणजे येते आणि इनऍडमिसेबल ITC आहे ती येतात आणि रिफंड ग्रँटेड 0 येणार त्या पर्टिक्युलर पिरियड मॅडम आवाज ब्रेक होतोय. मॅडम आवाज ब्रेक होतो. अच्छा कुठून सांगावं लागणार सांगा. हॅलो. हा कुठून सांगावं लागणार आहे. नाही मॅडम मला तुमचं म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते लक्षात आलं पण विषय काय झालेला आहे जसं की प्रोव्हिजनल दिलेला आहे रिफंड त्याला आता RFD6 मध्ये राहिलेला 10% द्यायचा होता त्याच्यामध्ये त्यांना RFD6 मध्ये रिजेक्ट करा ह्याच्यामध्ये 3 मध्ये रिजेक्ट करायला पाहिजे होता त्यांनी 6 मध्ये म्हणजे त्यांना जर क्युरी काढायची असेल शोकॉल्स काढायचा असेल तर RFD8 काढायला हवा होता म्हणजे तो 9 मध्ये रिप्लाय करतो बरोबर. पण त्याने 8 न काढता डायरेक्ट 6 काढलेला आहे रिजेक्ट झालेला आहे तो रिफंड त्याला द्यायचा होता कारण फक्त काहीतरी क्युरी होती पण आता ते 6 काढल्यामुळे त्या पिरियड साठी तो परत रिअप्लाय करू शकत नाही अशा केसेस मध्ये काय करता येईल. अशा केसेस मध्ये अपील फाईल करावं लागेल अपील फाईल करावं लागेल अपील करावं लागेल. ओके ठीक आहे मॅडम. अजून काही क्वेरी आहेत कोणाच्या याच्यामध्ये आपण BO सिस्टमला डायरेक्टली जाऊयात आता. तर RFD8 आणि RFD9 जरा सांगा. कसं आहे की आपण कायद्यामध्ये कुठलीही ऑर्डर जेव्हा पास करतो एखादा रिफंड कोणाचं रिजेक्शन करतो तर एक प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आहे ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीला आपण एक संधी दिली पाहिजे की तुझा मी रिफंड ऍप्लिकेशन केलेलं आहे ते त्यातले पार्शली किंवा फुल्ली मी रिजेक्ट करतोय तर का करतोय रिजेक्ट किंवा का करू नये. तर RFD08 म्हणजे शोकॉज नोटीस आहे रिफंड रिजेक्शन साठीची शोकॉज नोटीस आहे ज्याच्यामध्ये ऑफिसर जे काही सर्टन इश्यू असतील की ज्या कारणामुळे हा रिफंड रिजेक्ट केला जाऊ शकतो पार्शली किंवा फुल्ली ते इश्यू मेन्शन करतो RFD08 मध्ये आणि टॅक्स पेअरला ती नोटीस पाठवतो शोकॉज नोटीस. आता टॅक्स पेअरला ती कारण पोहोचल्यावरती RFD08 मध्ये टॅक्स पेअर हा त्याचा रिप्लाय त्याचं काय म्हणणं असेल टॅक्स पेअरचं की माझं इलिजिबल आहे नाही किंवा त्याचे काही डॉक्युमेंट सपोर्टिंग असतील किंवा अजून काही गोष्टी असतील कायद्यातल्या प्रोव्हिजन असतील एक्सप्लेनेशन असेल काय अजून तर ते सगळं तो RFD09 मध्ये ऑफिसरकडे रिप्लाय करतो. हा दोघातला फरक आहे. 8 इज शोकॉज नोटीस आणि 9 इज रिप्लाय ऑफ द टॅक्स पेअर ऑफ फॉर दॅट शोकॉज नोटीस. हा दोन्ही मधला फरक आहे. ठीक आहे. हो सर आलं लक्षात. थँक्यू. हॅलो सर. हॅलो सर मगाच्या विषया संदर्भातच आहे जसं मॅडमने सांगितलं की आपल्याला अपील करावं लागेल पण त्या केसमध्ये काय झालेलं आहे की जसं की RFD8 काढायला पाहिजे होता पण 6 काढलाय आणि राहिलेली जी त्याला अमाऊंट होती त्याने जी रिफंडला ऍप्लिकेशन केलेली ती रिक्रेडिट केलेली आहे डीलरला. जर रिक्रेडिट केली असेल तर त्याला अपील करता येणार नाही ना. हा ते ऍक्च्युली बरोबर आहे तो डिक्लेरेशन त्याने रिक्रेडिट केला असेल तर मी अपील करणार नाही पण काय आहे अपील जेव्हा करतो तेव्हा त्याला तसा बार येत नाहीये की नॉन सिस्टम त्याचा रेकॉर्ड राहत नाहीये त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. बरोबर आहे तुमचं त्याने दिलेलं आहे डिक्लेरेशन घेतलेलं आहे आपण त्यांच्याकडून तर ते अपील ऍप्लिकेशन ते कन्सर्न ऑफिसरने अपिलेट ऑथॉरिटीकडे ते डिक्लेरेशन सोबत पाठवून द्यावं आणि त्यांना सांगावं की जर हे अपील आलं असेल तर तुमच्या एंडला ते रिजेक्ट करा ह्या बेसिसवर. ओके मग ते अपील सुद्धा रिजेक्ट करायचं का. येस तो इलिजिबलच नाहीये अपील साठी कारण तो त्याने डिक्लेअर केलंय की
माझं जेव्हा रिक्रेडिट केलंय तर मी या रिफंडसाठी अपील करणार नाही, त्याला तो रिफंड मिळायलाच नाही पाहिजे. तो रिफंड कसा मिळणार मग मॅडम? जसं की ऑफिसरने आरएफडी 003 किंवा 8 काढून क्वेरी काढायला पाहिजे, 6 मध्ये रिजेक्ट केल्यामुळे तो त्या पिरियडचा रिफंड अडकलाय त्याचा, मग तो त्याला कसा मिळू शकतो? हे बघा, जब डिक्लेयर करता है कि उसको नहीं चाहिए, इसका मतलब रिफंडेबल नहीं है, उसका आईटीसी है लेकिन रिफंडेबल नहीं है, तो अपील में तो उसको मिलना तो गलत ही बात हो जाएगी। तो बोलिए, अगर आपने ऑफिसर को बोलिए कि अपीलेट अथॉरिटी को बाय लेटर कम्युनिकेट कीजिए आप, ठीक है? ओके, लेकिन एक्चुअली मैडम ये ऑफिसर को आरएफ 8 निकालना था, उन्होंने 6 निकाला है, उसकी वजह से एक दिक्कत हुई है, तो इसको कोई भी ऑप्शन नहीं है दूसरा? नहीं 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 नहीं। ठीक है मैम, ठीक है मैम। ठीक आहे, आता आपण ऍक्च्युली बीओ सिस्टीम लॉग इन करून पाहूया की काय काय ऑप्शन, ऑफिसरला काय काय स्क्रीन कशी दिसते किंवा काय काय ऑप्शन अवेलेबल आहे. हा कॉमन स्क्रीन आहे लॉग इन केल्यावरचा. जसं मी मगाशी सांगितलं, आपल्याला 4 टॅब दिसतात इकडे, जे नोडल ऑफिसर आहेत त्यांच्या टॅबमध्ये, आणि आपण रिफंड बद्दल सध्या चर्चा करत आहोत. तर नंबर ऑफ टोटल जे काही ॲप्लिकेशन असतील ते पेंडिंग असतील किंवा सँक्शन असतील किंवा रिजेक्टेड असतील, तर त्या डेसला त्या फायनान्शियल इयरमध्ये आलेल्या ॲप्लिकेशनचा टोटल काउंट हा इथे दिसतो आपल्याला. आणि या टॅबला क्लिक केल्यानंतर मी सांगितलं जसं मगाशी की ॲप्लिकेशनच्या वेगवेगळ्या स्टेटसनुसार, म्हणजे कुठल्या स्टेजला आहे ॲप्लिकेशन, ते नवीन आलेलं ॲप्लिकेशन आहे, ॲक्नॉलेज केलेलं आहे, की पार्शियली रिफंड दिलेला आहे RFD 04 काढून, किंवा डिफिशियन्सी मेमो DMI इश्यू केलेला आहे RFD 03 मध्ये ऑफिसरने, किंवा आता नवीन एक ऑप्शन दिलेला आहे टॅक्स पेअरला रिफंड ॲप्लिकेशन विथड्रॉ करायचं. ॲप्लिकेशन टॅक्स पेअरने केलं आणि त्याला वाटलं की मी चुकीचं ॲप्लिकेशन केलेलं आहे, तर टॅक्स पेअर स्वतः पण तो ॲप्लिकेशन विथड्रॉ करू शकतो. तर हे इकडे आलेलं आहे नवीन फॅसिलिटी. रिफंड सँक्शन फुल्ली सँक्शन जर केलं असेल तर इकडे येईल तो काउंट ARNचा. रिजेक्ट केला असेल फुल्ली तर हा काउंट इकडे येईल. पार्शियली सँक्शन केला आहे जर तर पार्शियली सँक्शन, पार्शियली रिजेक्ट केला असेल तर हा काउंट इकडे येईल, हा या टॅबमध्ये. विथहोल्ड केला असेल तर इकडे येईल खाली. विथहोल्ड जर रिलीज केला असेल तर पण इथं दिसेल आपल्याला. ट्रान्सफरची एक नवीन आलेली फंक्शनॅलिटी की एखादा ॲप्लिकेशन ARN एका डेस्कवरून दुसऱ्या डेस्ककडे ट्रान्सफर हा त्या नोडल डिव्हिजनचे जे ॲडमिन आहे ते करू शकतात. शो कॉज नोटीस म्हणजे RFD 08 जर काढला असेल तर. आणि पेंडिंग फॉर ऑर्डर रिप्लाय रिसिव्ड म्हणजे ऑफिसरने RFD 08 मध्ये शो कॉज नोटीस इश्यू केली आणि टॅक्स पेअरने त्याला RFD 09 मध्ये रिप्लाय दिला, तर हा टॅबमध्ये ते आपल्याला दिसेल. आणि शेवटचं आहे पेंडिंग फॉर ऑर्डर रिप्लाय नॉट रिसिव्ड, म्हणजे ऑफिसरने शो कॉज नोटीस काढली परंतु टॅक्स पेअरने त्याला कुठलाही रिप्लाय दिलेला नाही. आणि सगळ्यात लास्टला एक आपण टॅब पाहतो, रिइश्युअन्स ऑफ पेमेंट ऑर्डर RFD 05 मध्ये. आपण जसं मगाशी चर्चा केली की टॅक्स पेअरच्या अकाउंटला ऍक्च्युअल अमाऊंट क्रेडिट होण्यासाठी आपण RFD 05 मध्ये पेमेंट ॲडवाइस ऑर्डर पास करतो. अनेक वेळा काय होतं की टॅक्स पेअरची बँक डिटेल चुकलेले असतात, अकाउंट नंबर चुकलेला असतो, IFSC कोड चुकलेला असतो. अशा वेळेस पहिल्यांदा RFD 05 काढल्यानंतर ते त्याची अमाऊंट त्याच्या अकाउंटला क्रेडिट होत नाही, कारण बँक डिटेल्स आर इनकरेक्ट. अशा वेळेस ते जे पेमेंट आहे केलेलं ते पेमेंट अशा वेळेस ते जी काही कन्सर्न डिस्बर्सिंग अथॉरिटी आहे, जसं आता सेंट्रलचं जे डिस्बर्समेंट हे सेंट्रली होते, PFMS सिस्टीम म्हणतो त्याला, तर त्या सिस्टीमकडनं ते माघारी येतं आणि इथं ऑफिसरला ती टॅब अवेलेबल होते परत RFD 05 इश्यू करण्यासाठी. तर एक आपण जसं पाहिलं की आता माझ्याकडे डेस्कला माझ्या सध्या नवीन ॲप्लिकेशन काही दिसत नाही, पण जे ऑलरेडी ॲक्नॉलेज केलेलं आहे मी ते ॲप्लिकेशन एक जस्ट आपण आतमध्ये जाऊन पाहत काय काय ऑप्शन येतात ते ऑफिसरला दिसतात. तर आपण पाहिलं की याच्यामध्ये क्लिक केले आपल्याला 2 प्रकारचे ऑप्शन आहेत वेगवेगळे. एक तर आपण ॲक्च्युअली स्टेटसनुसार तो ARN सर्च करू शकतो, म्हणजे ॲक्नॉलेज केलेला आहे का, डिफिशियन्सी मेमो काढलेला आहे का, रिजेक्ट केलेला आहे की नवीन ॲप्लिकेशन आलेलं आहे.
तर ह्या जे काही रिफंडचा स्टेटस असेल, त्याचा स्टेज असेल, त्या प्रकारे आपण तो टाकून तो ARN आपण सर्च करू शकतो, किंवा डायरेक्टली ARN पण आपल्याला माहित असेल टाकू शकतो, किंवा GSTN माहित असेल GSTN टाकू शकतो. त्यातलं काहीच टाकायचं नसेल तर जे आपण कॅटेगरी क्लिक केलेले आहेत त्यानुसार जे ऍप्लिकेशन असतील ते तुम्हाला डिस्प्ले होतील. तर आता हे जे ऍप्लिकेशन होतं एक्नॉलेज केलेलं ऍप्लिकेशन आहे. डेट ऑफ ऍप्लिकेशन दिसते आपल्याला 30/9/21 ला ऍप्लिकेशन आलेलं आहे आपल्याकडे, आणि अमाऊंट ऑफ रिफंड दिसतो आपल्याला किती, 1,40,140 रुपयाचं रिफंड ऍप्लिकेशन आहे. जेव्हा आपण ARN ला क्लिक करतो तर कॉमन टाईल आहे. ऑल कुठल्याही कॅटेगरीचं रिफंड ऍप्लिकेशन जरी असलं तरी ही कॉमन टाईल आहे जी ऑफिसरला डिस्प्ले होते. तर पहिली जी आहे ती ऍप्लिकेशन जी आहेत, आता डाव्या बाजूला तुम्ही पाहाल ऍप्लिकेशन, नोटीस, रिप्लाईज, ऑर्डर्स, रेफरन्सेस आणि ऑडिट हिस्ट्री अशी ट्रेल आहे ऍप्लिकेशनच्या संदर्भात काय काय घडलं त्याची. ऍप्लिकेशन्स मध्ये जे टॅक्स पेडनं ऍप्लिकेशन केलेलं आहे हे ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल इकडंच, आणि ते हे सगळे त्यांना जे सपोर्टिंग डॉक्युमेंट जोडलेले आहेत ऍप्लिकेशन सोबत, मग ते RFD 01 असेल रिफंड ऍप्लिकेशन, किंवा त्यासोबत जे कन्सर्न स्टेटमेंट आहेत, रिफंड कॅटेगरी जी असेल, एक्सपोर्टचा आहे, विथ पेमेंट आहे, विदाउट पेमेंट आहे, सर्व्हिसेसचा आहे, की इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चरचा आहे. तर जी काही रिफंडची कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार इथं ते डॉक्युमेंट टॅक्स पेयर जोडतो, काय डिक्लेरेशन जोडतो, सेल रजिस्टर, म्हणजे डिपेंडिंग ऑन द रिफंड कॅटेगरी डिफरंट सर्क्युलर टाइम टू टाइम आपलं डिपार्टमेंट आणि सेंट्रलचं डिपार्टमेंटने इश्यू केलेले आहेत. तर त्याच्या अनुषंगाने टॅक्स पेयर हा डिफरंट डॉक्युमेंट्स इनक्लोज करतो सोबत. तर ऑफिसर काय करतो की डॉक्युमेंट्स हा ऍप्लिकेशन आलं की हे सगळे डाउनलोड करून पाहतो की ऍप्लिकेशन हा परिपूर्ण आहे की नाही आहे, काही त्रुटी आहेत, एखादं जोडलेलं आहे नाही, किंवा अजून काय ऑफिसरचं उणीव त्याला जाणवते. त्यानंतर ऑफिसरकडे ऑप्शन राहतं खाली, जो टॅब आहे तो नोटीस किंवा एक्नॉलेजमेंटचा टॅब आहे. आपण इथे क्लिक करून पाहूया. तर आता इथं ऑलरेडी मी एक्नॉलेजमेंट काढलेली आहे RFD 02 मध्ये. तर एक्नॉलेजमेंट जी काढलेली आहे, आता मी ऑलरेडी काढलेली आहे, त्यामुळे तर हा हिस्ट्रीमध्ये आपण पाहतो की एक्नॉलेजमेंट काढलेली आहे, आणि ते पाहू पण शकतो आपण. डाउनलोड करून आपण जे काय काढलेले एक्नॉलेजमेंट आहे ते आपण पाहू शकतो इकडे अशा प्रकारे. आता इथं ऍड नोटीस मध्ये जर क्लिक केलं अशा वेळेस तर आपल्याला हे ऑप्शन दिसतात सगळ्याच ठिकाणी. आता ऑलरेडी आपण काढलेले आहे RFD 02, तरी पण ऑप्शन दिसतोय, परत नाही काढू शकणार आपण. डिफिशियन्सी मेमो पण ऑप्शन दिसतो पण आपण नाही काढू शकणार, तो एरर दाखवणार. आणि शेवटचे जे म्हटलं मी की 02 काढल्यानंतर आपण जेव्हा त्याला रिजेक्शनची शो कॉज नोटीस देतो तर ती नोटीस पण आपण ह्या टॅबमध्ये इथं नोटीस फॉर रिजेक्शन आपण क्लिक करू शकतो. तर जस्ट आपल्या माहितीसाठी इथे क्लिक करतो. हा, मला RFD 08 इश्यू करायचा आहे समजा आता मला, तर मी आता काय करेन की प्रत्येक ठिकाणी हा जनरेट रेफरन्स नंबर क्लिक करायचा. ड्यू डेट ऑफ रिप्लाय, त्याला आपण रिप्लाय कधी बोलवायचं टॅक्स पेअरला रिप्लायसाठी, तर आपण कायद्यानं 15 दिवस आहेत आपल्याकडे बंधनकारक. 08 काढल्यानंतर की 15 दिवसामध्ये त्यांना देणं अभिप्रेत आहे. तर टॅक्स पेअर रिप्लाय त्याला आपण आफ्टर 15 डेज तारीख आपण त्याला देऊ शकतो, किंवा त्या अजूनही देऊ शकतो, पण किमान 15 दिवस आपण दिले पाहिजे. आता ह्याच्यात एक फक्त ऍड करते की म्हणजे एक जनरल माहित असायला पाहिजे तुम्हाला क्वेरी वगैरे आली तर, की हा जो एक रिफंड ऍप्लिकेशन ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, हा पर्टिक्युलर पिरियड साठी आलेला रिफंड ऍप्लिकेशन आहे. हा RFD 02 ने इथे एक्नॉलेज केलेला आहे. तर हा प्रत्येक रिफंड ऍप्लिकेशन हा एका प्रत्येक स्टेपला जाताना तो एक रेफरन्स नंबर जनरेट करतो. जेव्हा रिफंड ऍप्लिकेशन सिस्टीमवर चढतो तेव्हा एक रेफरन्स नंबर असतो. जेव्हा ऑफिसर त्याला एक्नॉलेज करतोय तेव्हा एक रेफरन्स नंबर जनरेट होतोय. त्याच्यानंतर RFD 03 किंवा 4 किंवा 6 किंवा 8, 9 असे जेवढे ऍप्लिकेशन त्याला अटॅच होतात, ज्या प्रकारे ऑफिसर त्याला प्रोसेसमध्ये घेतो त्या प्रत्येक वेळेला एक रेफरन्स नंबर तिथे जनरेट झालेला असतो. तर ही ट्रेल जी आहे ती GSTN ने विथ ARN नंबर ठेवलेली आहे. तर तो ऍप्लिकेशन कुठल्या ARN ला कुठल्या वेळेला कसा अडकला आहे किंवा कुठे आहे तो त्या पर्टिक्युलर ARN ने आपण लोकेट करू शकतो. तर आता आपण पाहिले की आपण एक शो कॉज काढत आहोत.
जसं मी सांगितलं की ड्यू डेट ऑफ रिप्लाय आहे किमान 15 दिवस देणं अपेक्षित आहे आणि इन केस की ऑफिसर रिक्वायर्स द टॅक्सपेयर्स फॉर पर्सनल हिअरिंग आवश्यक वाटते ऑफिसरला, तर तो पर्सनल हिअरिंगला देखील टॅक्सपेयरला बोलवू शकतो आणि तो डेट अँड टाइम टाकू शकतो काय पाहिजे, पर्सनल हिअरिंग कधीची पाहिजे. डेट टाइम टाकून आता एक आपण पाहतो रिझन आहेत वेगवेगळे. एक जनरल कॅटेगरी आहे, रॉंग ITC क्लेम, फुरुज ITC, अशी वेगवेगळी कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये ऑफिसर त्याचं जे काही रिझन आहे रिजेक्शनच्या रिफंडचं ते इथं क्लिक करतो. तो असं क्लिक करून किती अमाऊंट इन्व्हॉल्व आहे त्या रिजेक्शनच्या रिझनमध्ये ते टाकू शकतो इथं ऑफिसर अशा पद्धतीने. आणि एखादं दुसरं रिझन असेल ज्यात मेन्शन नसेल आणि ऑफिसरला वाटतं की हे वेगळं रिझन आहे, कायद्यानुसार असं आहे, तर इथं क्लिक करून ऑफिसर ते रिझन स्पेसिफिकली मेन्शन करू शकतो आणि त्याची अमाऊंट जी आहे ती टाकू शकतो. तर अशा प्रकारे ऑफिसर हे सगळं करून इन केस ऍडिशनल शो कॉज नोटीस पण आता ऑफिसरला अनेक वेळा काय की इथं रिझन जर पाहिलं तर ओनली 500 कॅरेक्टर्स आहेत. ऑफिसरला वाटतं की मला 4 पानाची शो कॉज काढायची, मला 10 पानाची शो कॉज काढायची, इश्यू इन्व्हॉल्व खूप लिगल इश्यू इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये, तर ऑफिसर अकॉर्डिंगली PDF फाईल इकडे इन्क्लोज करू शकतो त्याची आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट सुद्धा इन्क्लोज करू शकतो. आणि हे सर्व भरल्यानंतर मग ऑफिसरला ऑप्शन येतं इश्यू प्रिव्ह्यू करायचं ऑप्शन येतं. आणि ठीक आहे, आता मी एक अमाऊंट आता समजा रॉंग ITC आहे, तर आता माझे कलिग जे आहेत मदन दराडे साहेब थोडंसं आपल्याला पुढे कंटिन्यू करते रिफंड ऍप्लिकेशन संदर्भात. तर आता आपल्याला मित्रांनो नमस्कार. आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण RFD 8 इश्यू करताना इथे एक सर्टन अमाऊंट टाकू, एक इमॅजिनरी अमाऊंट आपल्या केसमध्ये या सगळ्या ज्या आहेत त्या आपण ज्या टाकतोय. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आपण 120 रुपयाची टोटल इंटरव्ह्यूची अमाऊंट इथं आली बघा. 100 रुपये आपण रॉंग ITC क्लेम, त्याच्यानंतर 10 रुपये आपण फोर्स ITC क्लेम आणि एनी अदर रिझनसाठी काहीतरी तुम्हाला टाकावं लागेल. ओके, आणि हे ऑप्शनल आहे. रिमार्क्स जो कॉलम आहे हा रिमार्क कॉलम हा ऑप्शनल आहे, म्हणजे जर टाकायचं असेल इफ एनी कारण स्पेसिफिकली त्याच्यामुळे लिहिलेलं आहे. त्यानंतर ही टेम्पलेट इथं जी दिलेली आहे, ही टेम्पलेट डाउनलोड करून आपण रिफंड ॲप्लिकेशन म्हणजे जर अधिकाऱ्याला जर ही पुरत नसली ती जागा 500 कॅरेक्टरमध्ये त्याचं रिझन टाकायसाठी, तर ही शोकॉज नोटीसची प्रॉपर टेम्पलेट सुद्धा तिथे दिलेली आहे. ती बनवून सुद्धा ऑफिसर ती PDF फॉर्मॅटमध्ये मर्ज करून परत प्रोसेस करू शकतो. तर त्यानंतर आपण याला टायमिंग देऊ हिअरिंगचा एक. ऑलरेडी आपण 13 तारीख हे केलेली आहे. आता आपल्याला इथं सर्वात सुरुवातीला त्याच्यानंतर प्रिव्ह्यू सुद्धा करू शकतो आपण. ही नोटीस आपण काढलेली जी आहे, तयार केलेली नोटीस, तर ही प्रिव्ह्यू मध्ये आपल्याला दिसेल इथे तो ऑलरेडी ॲक्नॉलेजमेंट नंबर जो आहे तो तयार झालेला तिथे. त्याच्यानंतर शोकॉज नोटीसचा नंबर इथं जनरेट झालेला आहे, जे डेट येते तिथे, आणि आपण टाकलेले जे अमाऊंट्स आहेत खाली, तर प्रत्येक हेड खाली आपल्याला तिथे अमाऊंट सुद्धा दिसतात. समजा फॉर एक्झाम्पल हा रॉंग ITC क्लेम आहे 100 रुपयांचा, पोस्ट ITC क्लेम आहे 10 रुपयांचा, आणि एक अदर रिझन म्हणून आपण एक टाकली होती ती 10 रुपयाची, अशी टोटल 120 रुपयाची इथे अमाऊंट आलेली आहे. आपण कमेंट काही टाकली नाही म्हणून कमेंटमध्ये रिमार्क्समध्ये काही आलेलं नाही आहे इथे. त्यानंतर डिटेल शोकॉज नोटीस आपण टाकलेली नसल्यामुळे काही तिथे आलेली नाही आहे, नाहीतर तिथं नाव आलं असतं आपण जी अटॅचमेंटचं नाव टाकले ती. आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट सुद्धा आपण काही अटॅच केलेले नाहीत म्हणून ते सुद्धा तिथं आले असते, तर आपण ते अटॅच केले असते. तर तिथे खाली प्रॉपर ड्यू डेट ऑफ रिप्लाय 13/11/2021 आपण जी दिलेली आहे ती ऑलरेडी टायमिंग वगैरे आलेलं आहे, ऑफिसरचं नाव. अशी प्रिव्ह्यू सुद्धा प्रत्येक, जसं जवळपास आपण कंपल्सरीली प्रिव्ह्यू केली तर जास्त होतं, कारण की आपल्याला सगळ्या गोष्टी आपण दिल्याप्रमाणे आल्यात की नाहीत ते आपल्याला याच्यातनं कळून येतं असा. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो येतो इश्यू नोटीसचा. तिथे खाली प्रिव्ह्यू नंतर आपण इश्यू करू शकतो. आपण आता इश्यू केलंय. आता फक्त आपण ही गोष्ट करणार नाही, इश्यू विथ DSC जो येतो हा जो ऑप्शन आलाय पुढचा, जी स्क्रीन आलेली आहे, तर इश्यू विथ DSC, इथे DSC अटॅच करून एकदा नोटीस काढली की ह्याच फॉर्मॅटमध्ये आपण जी RFD तयार केलेली आहे
की RFD 8 तुम्हाला व्यापाऱ्याला डायरेक्टली त्याच्या पोर्टलवरती अवेलेबल होते. असं RFD 8 चा पार्ट ते संपलेला आहे. त्यानंतर आपण त्या केसमध्ये RFD 8 नंतर खाली आपण इथं पाहिल्यात ऑलरेडी नोटीस काय काय इश्यू करू शकतो. 2, 3 आणि 8 नोटीस पार्ट मध्ये 2 तर ऑलरेडी आपण इश्यू केलेली आहे. 2 ला पण सेम जशी आपण RFD 8 ला गेलो आता मगाशी त्याप्रमाणे 2 ला सुद्धा सेम प्रोसिजर आहे. डेफिशियन्सी मेमो मध्ये सुद्धा सेम प्रोसिजर आहे. फक्त आपल्याला तिथं रिझन्स मेन्शन करावे लागतात की काय त्याचं हे आहे. आता इथं आपण जर मेमो जर आपण क्लिक केलं तर RFD 3 वरती तर आता एरर येईल तिथे, त्यामुळे तो आपल्याला काही इश्यू करायचा हे नाही, करता येणार नाही. पण सेम प्रोसिजर आहे. त्यानंतर इथं रिप्लायचा पोर्शन आहे. तर रिप्लाईज तुम्हाला RFD 9 मध्ये ते रिप्लाईज दिसतील. आपण जी इथे RFD 8 मध्ये ही जी नोटीस दाखवतोय तिला जर रिप्लाय येणार असेल तो रिप्लाय आपल्याला या रिप्लायच्या पोर्शन मध्ये RFD 9 मध्ये रिप्लाय दिसेल असा. त्यानंतर ऑर्डरच्या सेक्शन मध्ये येऊ. ऑर्डरच्या सेक्शन मध्ये आता ही केस कॅटेगरी रिफंडची एक्सपोर्टची कॅटेगरी नाही, त्यामुळे तर 4चा ऑप्शन आलेला नाहीये. नंतर 4चा पण ऑप्शन इथे आला असता. तर 6 आहे सँक्शन किंवा रिजेक्शनची ऑर्डर. त्यानंतर 7A आहे ही विथहोल्डची ऑर्डर. 7B ही विथहोल्ड केलेली रिलीजची ऑर्डर. आणि प्रत्येक सँक्शन ऑर्डर पास केल्यानंतर ही काढायची जी ऑर्डर ही पेमेंट 5ची ऑर्डर GST RFD 5. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जी सगळ्यात दिसते GST PMT आपण ऑलरेडी मगाशी डिस्कस केलेल्या आहे. रिजेक्शन केलेली जी अमाऊंट आहे ही GST PMT 3 याच्यामध्ये रिक्रेडिट करण्याची ही ऑर्डर इथे आहे. तर एक जस्ट RFD 6 मध्ये एकदा जाऊयात. RFD 6 मध्ये आता इथं ऑलरेडी आले रिफंड सँक्शन किंवा रिजेक्शन ऑर्डर. RFD 6 लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यामध्ये ही सँक्शन आणि रिजेक्शनची दोन्ही ऑर्डर ही RFD 6 आहे. तर इथे ऑलरेडी आले टाइप ऑफ ऑर्डर रिफंड सँक्शन किंवा रिजेक्शन ऑर्डर स्लॅश जनरेट ऑर्डर नंबर. आपण म्हणले की तिथे ऑर्डर नंबर जनरेट होणार. तिथे प्रत्येक तुम्हाला ऍक्टवाइज अमाऊंट एंटर करायचे. आता या व्यापाऱ्याचं इंटिग्रेटेड टॅक्स या हेड खाली कोणताही क्लेम नसल्यामुळे इथे क्लेम दिसत नाही बघा. इथं अमाऊंट ऑफ रिफंड क्लेम 0 आहे. त्यामुळे बाकी तुम्हाला सगळे जे हे आहेत त्या इथे काही टाकण्याचा काही प्रश्नच येत नाही. सतीश, या व्यापाऱ्याचा जो क्लेम आहे तो सेंट्रल टॅक्स आणि स्टेट टॅक्स मध्ये आहे, CGST आणि SGST मध्ये. आता सेंट्रल टॅक्स मध्ये तिथं 70,070 एवढी अमाऊंट इथे क्लेम दिसते आपल्याला. या केसमध्ये प्रोव्हिजनल ऑर्डर नसल्यामुळे इथे आपोआप ही ॲटो अमाऊंट जी आलेली 0 ही अमाऊंट आलेली आहे टॅक्सच्या सेक्शन मध्ये. जर तुमची काही रिमांड इनऍडमिसिबल असेल तर इथं तुम्हाला लिंक दिलेली बघा. म्हणजे काही कारणास्तव तुम्हाला त्याचा रिफंड रिजेक्ट करायचा असेल काही कारणास्तव तर तुम्हाला ती इनऍडमिसिबल अमाऊंट इथे टाकता येते. त्याला क्लिक केलं की तुम्हाला पुढची स्क्रीन ओपन होते. त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही एखादा रिफंड रॉंग हेड क्लेम करून त्याच्यामध्ये सेंट्रल टॅक्स मध्ये समजा 50 किंवा स्टेट टॅक्स मध्ये 50 टाकले तर इथे सेव्ह होते. तर हे तुमचे आपोआप इनऍडमिसिबल अमाऊंट मध्ये जसं तुम्ही इथं सेंट्रल टॅक्स घेणार तिथे ती 50 रुपयाची जी अमाऊंट आपण आता मेन्शन केली ती 50 रुपयाची अमाऊंट इथे रिफ्लेक्ट होणार. तर सेम याला परत तुम्हाला इथे त्या कमेंट सेक्शन दिलेला आहे. त्यानंतर त्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला तिथं रिझन्स आहेत ग्रँटिंग आणि रिजेक्शनचे. ते तुम्हाला काही कंपल्सरी असे रिझन्स नाहीये. कंपल्सरी रिझन्स नाहीये. त्यात परत सेम टेम्पलेट दिलेली आहे. ती टेम्पलेट डाउनलोड करून तुम्ही परत त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल काही डिटेल्स टाकायचे ते ऑर्डर मध्ये डिटेल्स टाकू शकता. ती इथे अटॅच करू शकता. त्याच्यानंतर सपोर्टिंग डॉक्युमेंट अटॅच करू शकता. त्याला प्रिव्ह्यू करू शकता आणि मग त्यानंतर इश्यू ऑर्डर करू शकता. अशी याची RFD 6च्या रिजेक्शन किंवा सँक्शनची प्रोसिजर आहे. हॅलो सर, सुयोग बोलतोय. RFD 6 आपण ओपन केला. RFD 6 मध्ये एक जण बोला. हॅलो, हा एक जण मंदार देसाई बोलतोय कोल्हापूरवरून. हा बोला.
RFD 6 करते वेळी आपण सँक्शन करतोय किंवा रिजेक्ट करतोय हे आपल्याला कुठून कळेल? तुम्हाला बघा, सँक्शन आणि रिजेक्शनची ऑर्डरचा फॉर्म एकच आहे, एवढंच लक्षात ठेवा याच्यामध्ये. पण आपण जर तर तुम्हाला sanction रिजेक्ट करून करायची reject असेल अमाऊंट, करतोय कसं? हे बघा, रिजेक्ट करायची अमाऊंट तर तुम्हाला रिफंड अमाऊंट ऍडमिसिबल ही हा जो पोर्शन आहे, मी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल त्याच्यावरती माझी लिंक केलेली आहे आपण, तर इथे तुम्हाला ह्या रिजेक्शनच्या अमाऊंट टाकावे लागतील. मग तुमची इथे रिझन्स आहेत वरती, काय ते कायद्याचे रिझन्स आहेत. मिसमॅच असेल ITC मध्ये, किंवा रॉंग क्लेम असेल, चुकीचा क्लेम असेल, हवाला क्लेम असेल, किंवा अनदर रिझन्स असतील. तर हे तुम्हाला हे जे रिझन्स आहेत त्या रिझन्स सिलेक्ट करून इथं या ठिकाणी तुम्हाला रिजेक्शनच्या अमाऊंट टाकायच्या आहे. सेंट्रल टॅक्स तुम्हाला कारण IGSTचा क्लेम दिला. आता हे जे रिफंड ऍप्लिकेशन आहे, तुमचा क्वेश्चन असा होता की ही रिजेक्शन ऑर्डर कशी आणि सँक्शन ऑर्डर कशी, असाच प्रश्न होता ना तुमचा? अशी बोथ ऑर्डर एकच कशी, असा प्रश्न आहे का तुमचा? हॅलो हॅलो, नाही प्रश्न नाहीये का? नाही था काय क्वेश्चन? यांचा प्रश्न हा होता की आपल्याला कसं कळायचं की सँक्शन ऑर्डर आहे का रिजेक्शन हा, ऑर्डर हा. आहे. हाच प्रश्न आहे का तुमचा? रिप्लाय द्या. हो मॅडम, हो मॅडम. तर हा जो रिफंड ऍप्लिकेशन आहे कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे आणि कुठल्या अंडर? इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर. इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चरचा रिफंड आहे आणि याच्यात CGST साठी त्याने 70,000चा रिफंड क्लेम केलेला आहे. ठीक आहे. तर ही RFD 06 जेव्हा आपण रिजेक्ट करतो, समजा हा 70,000 ऑफिसरला द्यायचाच नाहीये त्याला, ठीक आहे, तर तो इनऍडमिसेबल मध्ये एडिट करून ही 70,000 रुपये इथे टाकेल आणि जो इथे बॅलन्स कुठे येते रे? हा, नेट अमाऊंट टू बी पेड. ग्रॉस अमाऊंट टू पेड. हा, इथे जो रिजेक्ट होईल, इनऍडमिसेबल होईल, तो इथे टाकल्यानंतर करून दाखव. हा, करके दिखावा. इनऍडमिसेबल हे बघा मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही आता आपण जस्ट परत एकदा बॅक करून दाखवतो तुम्हाला. आपण हा सेंट्रल टॅक्स आहे, आपण आता कॅटेगरी आपण जे सिलेक्ट केली सेंट्रल टॅक्स मध्ये. जर तुम्हाला कोणतीही अमाऊंट रिजेक्ट करायची असेल, आता आपण याच्यामध्ये मॅक्झिमम रिजेक्शन किती करू शकतो, तर 70,070 रुपयाचं, कारण की क्लेमच 70,070 रुपयाचा आहे. तर रिफंड अमाऊंट ऍडमिसिबल मध्ये गेलो मी, तर आता मी म्हणतोय की माझा रॉंग ITC क्लेम आहे हा, आणि सेंट्रल टॅक्स मध्ये 70,070 रुपयाची मी अमाऊंट टाकली. सेम मला स्टेट टॅक्स मध्ये पण मला पूर्ण रिफंड रिजेक्ट करायचा आहे फॉर एक्झाम्पल, तर 70,070 रुपयाची अमाऊंट मी ते टाकली आणि याला सेव्ह म्हणलो. तर आता मी परत सेव्ह म्हणलं की ते मागच्या पेजला जातो, परत मी सेंट्रल टॅक्सला गेलो, तर आता तुम्हाला इथे रिफंड इनऍडमिसिबलची जी अमाऊंट आहे इथे समोर, इथे 70,070 ही वरची जी आहे ती सेम इथे आली बघा. आता तुम्हाला ग्रॉस अमाऊंट टू बी पेड म्हणजे सँक्शन अमाऊंट ही तुमची आपोआप झिरो झाली त्याच्यामुळे. म्हणजे त्याला काहीच रिफंड त्याला काही द्यायचा रिफंड, नाहीये. ही 100% रिजेक्शन ऑर्डर आहे. ही 100% रिजेक्शन ऑर्डर आहे. आता तुम्ही एवढं लक्षात घ्या की रिफंड ऍप्लिकेशन हे ऍप्लिकेशन इन्व्हर्टेडचं असल्यामुळे आता इथे त्याने CGST मध्ये त्याने 70,000चा क्लेम केलेला आहे. एकच अंडर वन टॅक्स स्ट्रक्चर आपण बघूयात. फक्त CGSTचा 70,000चा क्लेम आहे. आता ही 100% रिजेक्शन ऑर्डर जेव्हा होईल, जेव्हा इनऍडमिसेबल ती 100% झाली, तर त्याला टोटल अमाऊंट पेएबल किती झाली? 0. जर 70,000पैकी ऑफिसरला वाटलं की 50,000 हा रिजेक्टिंग आहे आफ्टर कॅल्क्युलेटिंग, तर मागे जसं आपण एडिट केलं होतं, म्हणजे मागे ज्या कॉलम्स मध्ये टाकून टाकलं होतं, तिथे आता आपण 50,000 रुपये टाकूया. सेव्ह CGST. तर मग बघा, इथे 70,000पैकी 50,000 ऑफिसरने इनऍडमिसेबल म्हणून रिजेक्ट केलेलं आहे, तर त्याला द्यायची किती आहे? 20,000. तर ही पार्शली सँक्शन झालेली आहे, म्हणजे 20,000 साठी तो त्याला आता ही 20,000 त्याला मिळणार, 20,000 त्याला मिळणार आहेत आणि 50,000 त्याचं रिजेक्ट होणार आहे.
तर अशा पद्धतीने ही पार्शली सँक्शन ऑर्डर झालेली आहे आणि आता जी केलेली ह्याच्या आधी जेव्हा आपण 100% रिजेक्ट केलं होतं तर ती पूर्ण रिजेक्शन ऑर्डर झाली होती. आता समजलं तुम्हाला? म्हणजे थोडक्यात ही सँक्शन आणि रिजेक्शन दोन्ही पण ऑर्डर हा. आहे. मॅडम एक क्वेरी होती. हा. जर समजा त्याचे आता 70,000 रुपये त्याचे सीजीएसटीचं क्रेडिट होतं, ते आपण इनएडमिसेबल केलं, ठीक आहे. समजा त्याचे जर त्याचे जे ड्यूज आहेत ते जीएसटीचे असतील तर आपण ते सेटअप करू शकतो, इथं ऍडजस्ट करू शकतो का? म्हणजे सीजीएसटीचा जो रिफंड आहे तो जीएसटी मध्ये ऍडजस्ट करून त्याची नील ऑर्डर करू शकतो का? इथे ते करता येत नाही, इथे ते करता येत नाही. ओके, म्हणजे ज्या हेड मध्ये आहे, ज्या टॅक्स स्ट्रक्चर मध्ये असेल त्याच टॅक्स स्ट्रक्चर मध्ये त्याचे ड्यूज असतील तर आपण ऍडजस्ट करू शकतो. बरोबर. ठीक आहे, ठीक आहे. हॅलो सर, सुयोग बोलतोय. ते आउटस्टँडिंग ऍडजस्टमेंट सँक्शन ते लाईव्ह तुमची ना याच्यामध्ये बघा, आपल्याला ना 3 लेजर आहेत प्रायमरी: क्रेडिट लेजर, कॅश लेजर आणि तुमचं लायबिलिटी लेजर. तुमची कोणतीही लायबिलिटी तुमच्याकडे कोणतेही क्रेडिट असलं, आयटीसीचं क्रेडिट, तर ते क्रेडिट लेजरला येऊन पडणार. तुम्ही कोणतंही कॅश पेमेंट केलं बँकेमधनं तर ते कॅश लेजरला येऊन पडणार. आणि तुमची कोणतीही पेमेंटची समज, म्हणजे फॉर एक्झाम्पल ड्यूजची ऑर्डर झाली, ती ड्यूजची ऑर्डर तुमची क्रेडिट लायबिलिटी लेजरला येऊन पडणार. तर या व्यापाऱ्याचा आता आपण या लिंकवरती क्लिक केलं ना तर काय म्हणतोय, नो डिमांड डेटा अवेलेबल फॉर ऍडजस्टमेंट. म्हणजे याची लायबिलिटी लेजरला एकही रुपयाची डिमांड नसल्यामुळे इथे हा कॉलम आपल्याला ऍक्टिव्हच होणार नाही. तर लायबिलिटी लेजर मधनं जर तुम्हाला तुमची डिमांड ऍडजस्ट करायची असेल तर तुम्हाला इथे अमाऊंट टाकता येईल. तेवढा सर त्याच्यासाठी आरएफडी जर कोणती डिमांड नोटीस कोणती इश्यू असली कंपल्सरी आरएफडी 07 DRC 03 DRC 3 आहे ना, ऑलरेडी तुम्ही पेमेंट केलेलं असतं. DRC 7 ही तुमची लायबिलिटी रेज करायची ऑर्डर. त्याच्यामध्ये असेल तरच ती आउटस्टँडिंग डिमांड मध्ये शो होईल तिथे. अगदी 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 तुम्ही ओपन केली ना, लिंकला ओपन केलं ना, ते असं नाही दाखवणार, तुमच्या लायबिलिटी लेजरला जाणार. ओके, चालेल. ओके. त्याच्यामध्ये सर त्यापेक्षा जास्त जर डिमांड असेल, म्हणजे समजा एक फायनान्शियलची 17-18 18-19 असेल आणि 20-21 असेल, तर आपण तिन्ही मध्ये ऍडजस्ट करू शकतो की कुठल्या एकाच याच्यात करू शकतो आपण? जेवढा रिफंड ऍडजस्ट करू शकतो तुम्ही, त्याच्यापेक्षा जास्त नाही फक्त. नाही, पण तिन्ही ऑर्डर मध्ये ऍडजस्ट ऍट अ टाइम होईल का? जर समजा एकाच्यात 5,000 10,000 अशीच असेल तर तिन्ही पण होईल की? लक्षात घ्या याच्यामध्ये त्या लायबिलिटी लेजरला आहे ना, असं काही वेगळं नसतं की 18-19 डिमांड आहे, 17-18 डिमांड आहे, 15-16 डिमांड आहे. तुमची डिमांड आहे, ती डिमांड ते ऍडजस्ट होणार. ओके. तुमच्या रेकॉर्डला असेल ती की बाबा ती माझी 15-16 म्हणजे 17-18 डिमांड आहे किंवा 19-20 डिमांड आहे, तर ती डिमांड तुम्हाला ऍडजस्ट करता येईल. हा, ते बँकेत गेलं होतं. काही डाऊट आहे अजून? सर ट्रान्सफर त्याच्या खालचाच पॉईंट सर, ट्रान्सफर टू CWL ते काय? CWL फंड आहे जो की जर काही रिफंड त्याला देयच नाहीये, एखादं क्रेडिट देयच नाही आहे, तर त्या सिनेरिओ मध्ये कंझ्युमर वेलफेअर फंडाची प्रोव्हिजन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. समजा फॉर एक्झाम्पल त्याने एक्सेस कलेक्ट केला व्यापाऱ्यानं आणि त्याचा रिफंड क्लेम केला, त्यानं टॅक्सेस एक्सेस कलेक्ट केला कंझ्युमर कडनं, तर त्या सिनेरिओमध्ये ते कंझ्युमर वेलफेअर फंडाला ते पैसे ट्रान्सफर करण्याची प्रोव्हिजन आहे कायद्यामध्ये, तर ती तिथे टाकू शकतात. ओके. आणि नेट अमाऊंट बी पेड करू त्यासाठी सर त्यासाठी ऑर्डरची वगैरे आवश्यकता आहे का की डायरेक्टलीच करू शकतो ऑफिसर? RFD 6 तुम्ही जेव्हा पास करताना, तर RFD 6 पास करताना तुम्हाला विचारतं की RFD 6 पास केल्यानंतर आहे ना, RFD 5 ची आपण ऑर्डर बघणार आहोत, तेव्हा तुम्हाला ते अजून जास्त कळेल की ऍक्च्युली काय करायचं आहे. तर आपण आता RFD 5 ला जाऊयात, म्हणजे जेणेकरून आहे ना आपल्याला लक्षात येईल. RFD 5 येणार नाही. एक मिनिट, तुझी केलेली असेल ना ती फक्त दाखव. आहे का इथे त्याची RFD 5 पेंडिंग? नाही, पेंडिंग नाही. जी केली असेल ती ऑर्डर फक्त दाखवायची कुठे काय आहे. सँक्शन रिफंड ऍप्लिकेशन असेल ना.
इथे असेल. एक रिफंड हा घ्या. ठीक आहे. हो मित्रांनो, हा रिफंड सँक्शन डे, पार्शली सँक्शन डे असं म्हणूया आपण इथे. आता तिथं तुम्ही इथे जाताना त्यांनी ऑलरेडी सरांनी आता RFD5 काढलेला आहे इथे. ओके, तर हे बघा इथे तुम्हाला आहे ना टाकताना, आता इथं हा जो सोर्स आहे इथे इथे विचारते बघा की पेमेंट ऑर्डर, इथे ऑर्डर नंबर जनरेट केला तुम्ही, RFD6 आहे, हा 4 आहे, ठीक आहे. इथं तुम्हाला ऑर्डर सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर हा इश्यूड टू सेंटर, PO, ट्रेजरी, RBI बँक. ओके, दॅट इज नॉट द क्वेश्चन. इथे सँक्शन, इथे जी आहे आपण जे सोर्स सिलेक्ट करतोय इथे CWF आणि सँक्शन अमाऊंट दोन्ही पण तुम्हाला करता येईल. ठीक आहे. आणि इथं मग अमाऊंट टाकाय, या अमाऊंट तुम्हाला त्या ऑटो पॉप्युलेट होतात ऍक्च्युली. आता आपण सिलेक्ट केलेले नाही, त्याच्यामध्ये ऑटो पॉप्युलेट झालेल्या नाहीये. ओके, आता इथं केल्या इथे ऑटो पॉप्युलेट होऊन अमाऊंट येतात. इथं तुम्हाला हा सँक्शन अमाऊंट येईल बघा, हा असा RFD5 तयार होतो. आता हा परत काढता येणार नाही आपल्याला, कारण ऑलरेडी आपण RFD5 काढलेला आहे याचा. तर अशी तुम्हाला RFD5 दिसते. त्याच्यामध्ये काही बिग डील नाहीये, ती जसे तुम्ही सँक्शन केलेत का त्याच तुम्हाला अमाऊंट इथे दिसतं. तुम्हाला इथे इंटरेस्ट जर तुमचा डिले झाला असेल तर इंटरेस्ट टाकायचं तुम्हाला इथं प्रोव्हिजन आहे. बस, प्रत्येक ऍक्ट वाईज आहे. नेट रिफंड, सँक्शन, इंटरेस्ट आणि टोटल असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला येतं. इथे खाली व्यापाऱ्याचे बँक डिटेल्स आपोआप त्यांनी ऍप्लिकेशनच्या वेळी जे बँक डिटेल्स दिलेले आहेत ते ऑटो पॉप्युलेट होतात. आणि तुम्हाला रिमार्क्स जर ऑप्शनल आहे, त्या रिमार्क्स टाकण्यासाठी जर असलं तर रिमार्क्स पण टाकू शकतो. आणि इथं CWF पण येतं बघा. पण आता ह्या RFD6 मध्ये कोणत्याही CWF ला आपण फंड पाठवले नाही, म्हणून CWF इथे येणार नाही. बस एवढंच. सर CWF काय आहे? कन्झ्युमर वेलफेअर फंड आहे, सेंट्रल डिपार्टमेंट मेंटेन करतो कन्झ्युमर वेलफेअर फंडाचा. जर कोणत्याही व्यापाऱ्यानं त्याला कलेक्ट करायच्या टॅक्सपेक्षा जर जास्त टॅक्स कलेक्ट केला, एकदम तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो, 10 रुपये कलेक्ट करायचे त्यांनी 12 रुपये कलेक्ट केले, तर त्या सिनेरिओमध्ये 2 रुपये त्याच्याकडनं वसूल करून तेच कन्झ्युमर वेलफेअर फंडाला पाठवायची प्रोव्हिजन आहे. काय त्याचं नावच कन्झ्युमर वेलफेअर फंड आहे. सेक्शन 58 आहे का 57, सेक्शन 57 मध्ये तो मेन्शन केला. हे आपण 4 पाहिलं, 6 पाहिलं. आता ही विथहोल्डची एक ऑर्डर आहे. जर सपोज ही आपल्याला रिफंड जर सँक्शन विथहोल्ड करायचं असेल, सँक्शन रिफंड, तर हे तुम्हाला विथहोल्डची सुद्धा इथे प्रोव्हिजन आहे. सेम तुम्हाला जे रिझन्स सिलेक्ट करावे लागतील, तुम्हाला त्याच्या अमाऊंट विथहेल्ड बाय तुमचं नाव, गाव, ऑफिसरचा डिस्क्रिप्शन, काय बाबा काय रिझन आहे, पर्सनल हिअरिंग घेतली व्यापाऱ्याची, काय सांगितलं त्यानं, तुमचं त्याला रिप्लाय काय, हे सगळं डिटेलमध्ये मेन्शन केलं की तुम्हाला त्याचा सँक्शन केलेला जो रिफंड आहे तो विथहोल्ड सुद्धा करता येतो. पण ही विथहोल्डची मला वाटतं फक्त 1 वर्षासाठी दिली आहे. 1 वर्षासाठी विथहोल्ड तुम्ही करू शकता जास्तीत जास्त. B आहे 7B. आणि सेम ही जी 7A आहे त्याच्यासारखीच ही बघा, ही आहे 7B ही रिलीज ऑर्डर आहे. आपण 7A आता जी विथहोल्ड बघितली ती सेम 7B. आता 7Aच नाहीये म्हणल्यावर त्याच्यामुळे काही B येणारच नाही इथे. पण सेम त्याचे जे हेड सेम तसेच आहे. आणि सगळ्यात शेवटची जी आहे ती रिक्रेडिटची ऑर्डर आहे मित्रांनो. आता इथे ही ऑर्डर ही तुमची
म्हणजे समजा त्या क्रेडिट लेजरला त्या व्यापाऱ्याचं डिक्लेरेशन आलं की बाबा हे तर लिहिलंय बघा, PMT 03 admissible cannot be issued since no undertaking has been submitted by the taxpayer. तर आता इथे ती अंडरटेकिंग व्यापाऱ्यानं अपलोड केली की तुम्ही त्याने रिजेक्ट केलेला जो रिफंड आहे तो परत त्याच्या अकाउंटला रिक्रेडिट करू शकता. परत अमाऊंट टाकायचं, सेंट्रल टॅक्स असेल, स्टेट टॅक्स असेल, सेल्स काय जे आहेत आणि रिमार्क्स टाकायचे. आणि सेम तुम्हाला इथे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी सुद्धा जागा दिलेली आहे. हे याच्याबद्दल सांगून झालेलं आहे बघा, ऑर्डर्सच्या रिलेटेड. हॅलो हा बोला. सर, नाशिकवरून दिनेश गीते बोलतोय. बोला दिनेश. सर, एक दोन क्वेश्चन होते, त्याच्याबद्दल विचारतो. सर, ज्यावेळेस डीलर RFD1 फाईल करतो त्याच्यासोबत तो बँक डिटेल्स देतो, पण ज्यावेळेस डिपार्टमेंटकडनं RFD5 इश्यू केला जातो तो कुठल्या बँकेत जातो? ज्यावेळेस तो RFD1 देतो, 1 मध्ये जे डिटेल्स देतो त्याच्यामध्ये दिला जातो की सिस्टमला त्याची जी बँक आहे त्याच्यामध्ये तो रिफंड जातो? बघा मित्रांनो, लक्षात घ्यायच्यामध्ये रजिस्ट्रेशन मध्ये ना व्यापाऱ्याला त्याला किती बँक डिटेल्स, बँक अकाउंट ऍड करायचे ती त्याचा ऑप्शन आहे, बरोबर आहे. म्हणजे तो त्याला वाटतं की मला 3 बँकांमधनं माझे व्यवहार करायचे, तर त्यांनी 3 बँकांमध्ये जर व्यवहार असतील तरी तो तिन्ही बँक त्यांनी आपल्या रेकॉर्डला ऍड करणं अपेक्षित आहे, रजिस्ट्रेशन रेकॉर्ड. आता रजिस्ट्रेशन रिफंडचं ऍप्लिकेशन फाईल करताना त्या 3 बँकांपैकी कोणत्या, समजा फॉर एक्झाम्पल एका कोऑपरेटिव्ह बँकेत अकाउंट आहे तुमचं, त्यानंतर त्याचं स्टेट बँकेमध्ये अकाउंट आहे आणि त्याचं फॉर एक्झाम्पल एखादं प्रायव्हेट बँकेमध्ये ऍक्सिस बँकेसारखं एखादं अकाउंट आहे, तर त्याला तो रिफंड जर ऍक्सिस बँकेमध्ये पाहिजे असेल तर तो रिफंड ऍप्लिकेशन फाईल करण्याच्या वेळेसच तो ऍक्सिस बँक सिलेक्ट करेल रिफंड ऍप्लिकेशन फाईलिंगच्या वेळेस. तर आपण जेव्हा RFD5 इश्यू करतो तेव्हा आपल्याला ती बँक एडिट करण्याचा कोणताही तिथे ऑथॉरिटी नाही, त्याला ऍक्सिस बँकेमध्येच तो रिफंड द्यावा लागतो. माझा क्वेश्चन असा होता, ज्यावेळेस तो RFD1 फाईल करतो त्यात ज्या बँक डिटेल्स दिलेल्या असतात त्या बँक डिटेल्सला रिफंड जमा होतो की सिस्टमला जिथे जी बँक सेव्ह आहे तिथे जमा होतो? तुमच्या रजिस्ट्रेशन रेकॉर्डला बँक असल्याशिवाय बँक सिलेक्ट करू शकत नाही कोणती दुसरी रिफंड ऍप्लिकेशनच्या वेळेस. असं लक्षात आलेलं आहे काही डीलरच्या याच्यामध्ये बँक डिटेल्स सिस्टमला वेगळी असते आणि ज्यावेळेस तो RFD1 फाईल करतो त्यावेळेस तो वेगळी बँक तिथे ऍड करतो. सर, अशी स्पेसिफिक केस असेल तर पाठवा बरं का, पण असं आमच्या नजरेत तरी नाही आला अजूनपर्यंत. ओके सर. आणि अजून एक क्वेश्चन होता, ज्यावेळेस डीलर बँक अमेंड करतो, म्हणजे ज्यावेळेस ऑफिसर RFD5 इश्यू करताना त्यावेळेस त्याला PFMS चा एरर दाखवतो तिथे, पण डीलरने अमेंड केल्यानंतर PFMS व्हॅलिडेशन किती दिवसात होतं सर? त्याचं काही टेंटेटिव्ह टाइम वगैरे? रिअल टाइम आहे त्यांच्या क्लेम केल्याप्रमाणे, रिअल टाइम आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, परंतु अजून असं काही म्हणजे आम्हाला स्पेसिफिक तेच सांगता येईल. रिअल टाइम आहे, पण PFMS व्हॅलिडेशन जे आहे ना ते रिअल टाइम आहे आपल्याला. नेक्स्ट डेला सर, पण आपल्याकडे ऑफिसर ज्यावेळेस इश्यू करताना PFMS, डीलरचं अमेंडमेंट झालेली असते तरी पण तो PFMS एरर दाखवतो तिथे RFD5 इश्यू करता, PMT5 इश्यू करता. अशा स्पेसिफिक केस असतील तर कळवत जा फक्त, कारण कसं आहे PFMS व्हॅलिडेशन हे रिअल टाइम गोष्ट आहे. व्हॅलिडेशन जर व्यापाऱ्याने केलं असेल ते रिअल टाइम आपल्या सिस्टमला रिफ्लेक्ट होतं. व्हॅलिडेशन जो एरर आहे तो किती दिवसामध्ये रिफ्लेक्ट होणं आपल्याकडे आवश्यक आहे, ते रिअल टाइम रिअल टाइम मध्ये. आणि ते PFMS व्हॅलिडेट केलं त्याने, म्हणजे PFMS अकाउंटला त्याने बँक डिटेल व्हॅलिडेट केले, रजिस्ट्रेशनला व्हॅलिडेट केले तर त्यानुसारच तो रिफंड जातो ना, म्हणजे रजिस्ट्रेशनला केला त्यांना ते सांगून टाकायचं. आहे तुमची काही क्वेरी याच्यापेक्षा अजून वेगळी? सर, क्वेरी मंगेश नामदेव बोलतोय. यांचं एकदा कंटिन्यू करू ना, काय बोलतात त्यांचं संपूर्ण मग तुम्हाला बोलतो मंगेश. ओके सर. हा, गीते जे आहेत ते गीतेंना काय प्रॉब्लेम होता? सर, आणि काही म्हणजे 1, 2, 3 केसेस असतील ज्या डीलरने ऍप्लिकेशन केलेलं आहे पण ते ARN नंबर ऑफिसर साईडला आलेले नाहीये, तर अशा केसमध्ये डीलर ज्यावेळेस कंप्लेंट लॉक करतो सर, तर त्यांचा रिप्लाय असतो की कॉन्टॅक्ट टू नोडल ऑफिसर. तर मग अशा याच्यात काय करता येईल सर? याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो, याच्यामध्ये सगळ्यात चांगलं सोल्युशन हे आपल्याला आहे ना, खाली इथे बघा ही लिंक दिलेली आहे, क्लिक हिअर टू रिपोर्ट द प्रॉब्लेम नावाची, ही ऑफिसरला दिलेली लिंक आहे. कंप्लेंट
हा. Yes, ओके सर, तर ओके. सर्व्हिस तिकीट रेस करायचं. ते सर्व्हिस तिकीट रेस केल्यानंतर माझा अनुभव आतापर्यंत असा आहे 2 दिवसामध्ये तो एआरएनच्या ऑफिसरला अवेलेबल झालेला आहे, जो त्याचा नोडल ऑफिसर. ओके. ओके सर, ओके. हा ओके सर, ऑफिसरला ओके. थँक्यू सर. नोडल ऑफिसर म्हणजे हेच, त्याला तेच करणं अपेक्षित आहे. ओके. ओके सर. हॅलो बोला म्हणजे हॅलो सर, बजरंग आनेवर बोलतो सर, नांदेड लोकेशन. हा बोला हॅलो. बोला बोला. सर, RFD 03 डिफिशियन्सी मेमो काढल्यानंतर डीलरला पुन्हा कधी ऍप्लिकेशन करता येईल सर, किती दिवसानंतर? हार्डली विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. डिफिशियन्सी मेमो RFD 03 सर. मेमो मी अधिकारी आहे. 12:20 झालेले, 12:20 आणि 10 सेकंद झालेत. मी डेफिशियन्सी मेमो काढला की फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये क्रेडिट लेजरला परत ती अमाऊंट रिफ्लेक्ट होते आणि तू लागलीच त्या सेड खाली सेम 12:10-11:20 आणि 11व्या सेकंदाला ऍप्लिकेशन करतो. रिअल टाइम आहे. रिअल टाइम आहे का सर? ओके. रिअल टाइम. बोला ना, बोला. आणि बोला, अजून काय होता विषय अजून? बजरंग, अजून इश्यू आहे? हॅलो सर, सुरवसे बोलतो सर, सोलापूर. सर नाही सर, विचारतो सर, काय असेल तरी विचारतो. कसे बोला. हॅलो. सर, असा एक इश्यू होता, TDSचं जे क्रेडिट असतं तर ते आपल्याकडं कॅश लेजरला म्हणजे येतं ते, मग त्याच्यासाठी रिफंडचं ऍप्लिकेशन केलं डीलरनं. प्रश्न विचारा. हा, ऑफिसरांनी ते PMT 03 काढून म्हणजे रिजेक्ट केलं आणि रिक्रेडिट केलं. तर रिक्रेडिट होताना तो जो म्हणजे रिफंड रिजेक्शन आहे तर तो ITC ला होईल का म्हणजे कॅश लेजरला रिक्रेडिट व्हायला? डेबिट पडलं त्या लेजरला ते क्रेडिट, म्हणजे ज्या लेजर मधून डेबिट झालं त्याच लेजरला ते रिक्रेडिट होतं. ओके, थँक्यू सर. सर हॅलो. 10 मिनिटात आपल्याकडे शेवटचे. सर, दिनेश गीते बोलतो नाशिकवरून. बोला दिनेश, बोला. सर, इन केस ऑफिसरांनी RFD 08 इश्यू केला तर डीलरने किती दिवसात रिप्लाय दिला पाहिजे सर 9 मध्ये? आणि इन केस समजा 9 मध्ये त्यांनी रिप्लाय नाही दिला तर मग ऑफिसर सँक्शन ऑर्डर किंवा रिजेक्शन ऑर्डर पास करू शकता का त्याच्यामध्ये? आपण बघितलं ना मग अशी कॅटेगरी बघा. किती दिवसात केला पाहिजे सर? 15 दिवसामध्ये रिप्लाय देणं अपेक्षित आहे. 15 दिवस कायद्यामध्ये 15 दिवस दिलेले आहे. 15 दिवसामध्ये जर रिप्लाय आला नाही तर ऑफिसर त्याच्यामध्ये सँक्शन किंवा रिजेक्शन ऑर्डर ॲज पर द डॉक्युमेंट सबमिटेड बाय द टॅक्स पेयर, डॉक्युमेंट जे सबमिट केले टॅक्स पेयर त्या आधारावरती ऑर्डर पास करू शकतो. ओके, थँक्यू सर. नमस्ते सर, मंगेश नामदेव बोलतोय औरंगाबादहून. बोला मंगेश. हॅलो. हा बोला ना. सर, एक रिफंडची अशी एक केस घडली आमच्याकडं. डीलरनं रिफंड अप्लाय केलाय, त्यानंतर ऑफिसरांनी तो ग्रँटेड करून नंतर RFD 5 काढलाय. RFD 5 काढल्यानंतर त्याची टॅक्सपेअरची जी बँक होती ती करंट अकाउंट होतं. बँकेनं करंट अकाउंट कन्वर्ट केलं CC अकाउंटमध्ये आणि नंतर जेव्हा RFD 5 काढल्यानंतर जर ARNचं नंतर आम्ही स्टेटस चेक केलं तो ARNचं स्टेटस हे सँक्शन म्हणून येतं, पण टॅक्सपेअरला ते अजूनही क्रेडिट झालेलं नाही अमाऊंट. बघा आता या सिनेरिओ मध्ये ना तो जर तो बँकेमध्ये क्रेडिट झाला नाही तर ती केस तुम्हाला RFD 5च्या रिइश्यूशन साठीच येणार आहे. ओके. आपण बघितलं त्याची लिंक बघा डॅशबोर्डला. ओके सर. हा, तर रिइश्यूशनलाच येणार आहे. तर त्यावेळेस त्या व्यापाऱ्यानं त्याचे बँक डिटेल्स त्याच्या रजिस्ट्रेशन रेकॉर्डला अपडेट करावे, त्याचं व्हॅलिडेशन करून घ्यावं आणि मग त्यावेळेस अधिकारी त्याच्यामध्ये परत RFD 5 रिइश्यू करू शकतो. ओके सर, थँक्यू. थँक्यू. इथे येणार ही आपण जी लिंक दिसते ना इथे येणार. कारण की जर समजा अमाऊंट क्रेडिट झाली नाही सर, तसं बँकेनं लेटर दिलेलं आहे की त्यांचं करंट अकाउंट आणि CC अकाउंटमध्ये क्रेडिट झालं नाही, तसं बँकेनं लेटर पण दिलेलं आहे आपल्या ऑफिसरांना. इंडिपेंडंट ऑथॉरिटी आहे आपलं, GST डिपार्टमेंट इंडिपेंडंट ऑथॉरिटी आहे. त्याची जी लिंकिंग आहे ती जी लिंकिंग आहे ना ती लिंकिंग आपल्याला सिस्टीमला जेव्हापर्यंत होणार नाही प्रॉपर तेव्हापर्यंत आपण कसं हे दिसणार नाही ना आपल्याला. तर रिव्हिजनसाठी तरी येणार किंवा क्रेडिट होणार पैसे, दोन्हीपैकी एकच गोष्ट होणार. ओके सर. हो सर.
कोणीतरी बोलत होता अजून एक, आपल्याकडे 5 मिनिटं आहेत, बोला. सर सुयोग अंबुलकर बोलतोय. सर ते ब्ल्यू आणि कधी होतं त्याच्याबद्दल सांगा ना थोडंसं. ते अप्लिकेशन ब्ल्यू कधीपर्यंत राहतं आणि त्याच्यानंतर रेड कधी होतं? त्याला ज्या ड्यू डेट्स आहेत ना, तुम्हाला RFD2 काढायला, बघा लक्षात घ्या, ऍप्लिकेशन केल्यानंतर RFD2 काढायला 15 दिवस बाकी आहेत. एकदा 2 काढायला तुम्ही लेट केले 15 दिवसाच्या पुढे, किती रेट होणार? 15 days. 15 डेज त्याचा कालावधी. आणि RFD 6 साठी RFD2 काढल्यानंतर 60 दिवसाचा कालावधी आहे ऍप्लिकेशन पासून. रिफंड ऍप्लिकेशन मिळाल्यापासून. आणि सर असं विचारायचं होतं की समजा ऑफिसरांनी RFD 06 काढला आहे, सँक्शन केलेला आहे, पण सँक्शन झाल्यानंतर त्याच्या लक्षात येते की ते यूज होते किंवा तो अप्लिकेशन आपला चुकून सँक्शन झाला, त्याचा रिजेक्ट करायला पाहिजे होतं, त्यावेळेला काय करता येईल? म्हणजे ह्याच्यामध्ये हे ऑर्डर रेक्टिफाय करण्याचं वगैरे असं ऑप्शन आहे का? कारण रेक्टिफिकेशनच्या अजून RFD 6 ला अजून प्रोव्हिजन कायद्यामध्ये आहे, परंतु अजून फंक्शनॅलिटी आलेली नाही. मग त्याच्याकडनं DRC 03 मधनं ते पैसे भरून जावे. मॅडम हे तर समजा आपण ॲडव्होक गोष्टी समजू त्यांना, त्यांनी अपील फाईल करणं हाच एकमेव पर्याय आहे. ऑफिसरने अपील फाईल करायला पाहिजे की तुम्ही रॉंग रिफंड दिलेला. हा मित्रा, त्याच्यामध्ये ना सँक्शन जर झाला असेल त्या केसमध्ये, तर त्यामध्ये ऑफिसरला अपील फाईल करावी लागेल त्याच्या स्वतःच्याच ऑर्डरच्या अगेन्स्ट, की बाबा माझी ऑर्डर चुकलेली आहे. तर त्या सिनेरिओमध्येच ते फक्त तेवढी एकच करेक्टिव्ह ॲक्शन सध्या सिस्टीमवरती उपलब्ध आहे. ऑफिसर फाईल करू शकेल सर अपीलचं प्लीज? GST ऍक्ट मध्ये अधिकार आहे. हो. आपल्याला व्हॅट मध्ये माहित नाही ही गोष्ट, व्हॅट मध्ये अपील फाईल करू शकत नव्हता ऑफिसर. आता GST मध्ये ऑफिसर किंवा टॅक्स पेयर दोघं पण अपील फाईल करू शकतो. ऑफिसर कोणत्या ऍप्लिकेशन मध्ये फाईल करतो सर? ऍप्लिकेशन APL 01 राहील की अजून दुसरा कोणता फॉर्म राहील? तो ते फॉर्म नाही सांगता येतं बरं मला तुम्हाला एक्झॅक्टली, पण अपील करता येतं ऑफिसर. ही फंक्शनॅलिटी चालू झालेली आहे की व्हायची आहे? नाही चालू नाही झालेली आहे. ती चालू झालेली नाहीये, पण प्रोव्हिजन आहे, ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आहे. ओके मॅडम. अजून काही प्रश्न आहेत का? चला ठीक आहे मित्रांनो, मग मी मॅडमला हँडओव्हर करतो कन्क्लुजन करण्यासाठी. अजून काही प्रश्न नाहीयेत हे गृहीत धरून आजचं आपलं हे मॉड्यूलचं GST मॉड्यूलचं ट्रेनिंग इथेच थांबूयात आपण. माझे SME किरण काळे आणि मदन दराडेंना मी थँक्स सांगते. त्यांनी चांगला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्या पुढे जरी काही अडचणी तुम्हाला असतील तर ट्रेनिंग सेक्शन थ्रू आम्हाला विचारा तुम्ही, तर आम्ही त्या रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. पण GST BO सिस्टीम एवढी कॉम्प्लेक्स नाही आहे, एकदम सिस्टमॅटिक आहे सिस्टीम. आणि इथे प्रत्येक गोष्टीला क्वेरी रेज करण्यासाठी इथे ऑप्शन दिलेला आहे, क्लिक हिअर टू रिपोर्ट अ प्रॉब्लेम. तर इथून डायरेक्टली जो प्रॉब्लेम जातो तो GSTN ला कम्युनिकेट होतो आणि त्याचं रिझोल्युशन तात्काळ तिथून येत आहे. तर कुठलाही क्वेरी असली तुमच्याकडे जरी आली क्वेरी, तर त्या ऑफिसरला तुम्ही नक्की हे सांगा की पहिले तुम्ही क्वेरी रेज करा, सर्व्हिस तिकीट रेज करा, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला माहीत असेल रिझोल्युशन तर द्याच, पण सर्व्हिस तिकीट जर एखाद्या गोष्टीचं माहीत नसेल तर ते सर्व्हिस तिकीट रेज करायला सांगा. ठीक आहे, आता हे सेशन आता आपण संपवूयात. थँक्यू मॅडम. मॅडम आमदार बोलतोय, PPT देशमुख सरांच्याकडून जर अशी पाठवली तर बरं होईल. PPTs ठीक आहे, आम्ही त्या GSTच्या PPTs आहेत आमच्याकडे, त्यांच्याकडे आहे त्या GSTच्या PPT मी आधीच त्यांच्याकडे मेल केलेले आहेत. नसतील तर त्यांनी मला कम्युनिकेट करावं, माझ्या डेस्कटॉपला आहे, मी कधी त्यांना मेल देऊ शकते त्याचा. ठीक आहे. हॅलो मॅम, संदीप बोलते पुणे लोकेशनवरून, संदीप कुलकर्णी. एक वॅट रिफंडचा एक इश्यू होता. काळे सर आहेत आपल्या तिथं? हा आहेत ना मॅम. हॅलो, बोला. हा सर, जर आपला वॅट रिफंड देताना काही ऑफिसरांकडून जी आरओ अमाऊंट आहे ती एक 0 नंबरची एक आरओ अमाऊंट तयार झालेली आहे बाय मिस्टेक, आणि ते रिव्ह्युअर डेस्कने ती अप्रूव्ह केलेली. तर त्या कंडिशनमध्ये आता त्यांना रिफंड देता येत नाहीये आणि तो रिफंड रिजेक्ट पण होत नाहीये. तर काय करता येईल?
प्रॉब्लेम असा आहे याच्यामध्ये की तुम्हाला ते महाविकास थ्रू तिकीट रेज करून जो स्टेटस आहे क्रिएशनचा रिफंड आहे, कसला रिफंड आहे? सर डिपॉझिटचा रिफंड आहे. कसला? सिक्युरिटी डिपॉझिट. हा, रिफंड केस क्रिएट करून तुम्ही रिफंड देताय. तर थ्रू महाविकास जे केस आहे रिफंडची क्रिएट केलेली त्याचा स्टेटस घ्या त्याचा आणि ते रिजेक्ट करून घ्यायचं ते बॅकएंडनी. रिजेक्ट करून घेतल्यावर तुम्हाला केस क्रिएट करावे लागेल, कारण आहे त्याच्यामध्ये माझ्या मते तुम्हाला स्टेटस बदलून नाही करता येत, मॉडिफाय करता येत नाही. हे रिजेक्ट करून घ्यायचं आणि नवीन ऍप्लिकेशन क्रिएट करायचं नंतर आणि मग आरओ काढायचं. आणि सर काही रिफंड विथ हेल्ड आहेत. तर विथ होल्ड जे वॅटचे रिफंड आता सध्याचे आहेत तर ते कोणत्या रिझन साठी आहेत? वॅटचे रिफंड विथ होल्डचं नाही आता पण विथ होल्ड केलेलं आहे रिफंड आपण वॅट कायद्यामध्ये आता. सर आत्ताच्या कंडिशन मध्ये आहेत. मला गेल्या वीक मध्ये विचारलं ऑफिसरांनी काही 5-6 रिफंड आहेत ते विथ होल्ड कंडिशन. काय कसं आहे की एनएपी सेक्शन कडे ना ग्रँट अवेलेबिलिटीनुसार ते त्यांची प्रायोरिटी असते रिफंड डिस्बर्समेंटची, त्यानुसार ते निर्णय घेतात. आणि सर अपील ऑर्डर झाली ऑनलाईन, तर ते अपील ऑर्डर जे आता ऑनलाईन झालेली तर त्याचे परत अपील केस रिफंड केस क्रिएट करून अपील द्यायचा ना का डायरेक्टली येईल? कुठली ऑर्डर म्हणता? अपील ऑर्डर जी आता ऑनलाईन झालेली अपील, तर ऑफिसरांचं असं म्हणणं की ती जी अमाऊंट आहे रिफंडची अपीलमधून जो रिफंड आलेला आहे त्याचा केस क्रिएट करून रिफंड परत द्यायचा आहे का डायरेक्टली ती अमाऊंट रिफंडला येईल? आता आपल्याला अपील ऑर्डर जी ऑनलाईन झालेली आहे सॅप वरती, ऑनलाईन सॅप वरती आपल्याला तुम्ही ऑर्डर पास केली तर रिफंडचं ऑफिस आपल्याला तुम्ही पाठवणार रिफंड का ऑफिसरने क्रिएट करेल हा त्यांचा प्रश्न आहे. स्पेसिफिक क्वेरी तुम्ही एसएमई रिफंडला क्वेरी तशी फॉरवर्ड करा. ऑफिसरची वॅटचा रिफंड आहे का? हा, वॅटचा रिफंडची ऑर्डर असे अपिलेट अथॉरिटी त्याच्या अपील ऑर्डर मध्ये तो रिफंडेबल दाखवेल आणि हा सिस्टीमवर ती अपीलची ऑर्डर चढवली जाते पण त्याचा रिफंड देताना ऑफिसरला ते अपीलच्या ऑर्डरच्या अगेन्स्टचा रिफंडचा जो केस क्रिएट करावी लागेल आणि मग तो रिफंड द्यावा लागेल. अपीलच्या अगेन्स्ट डायरेक्टली रिफंड एलिजिबल होत नाही, ऑफिसरकडे जाते. मग ऑफिसर तो अपील ऑर्डर चढवतो सिस्टीमला, म्हणजे केस क्रिएट करतो आणि त्याच्यानंतर तो रिफंड देतो. ओके मॅम, थँक्यू. हा, आणि एकदा बघून पण आहे असंच. मी आधी जेव्हा मॉडेलला होते तेव्हा अपील ऑर्डरचे रिफंड केस क्रिएट करून दिली. हे बघा, ऑनलाईन जरी अपील ऑर्डर आली तर एसएपी सिस्टीम वरती जेव्हा आपण केस क्रिएट करतो तर तिथे राईट साईडला ड्रॉपडाऊन आहे, तर कुठल्या ऑर्डरच्या अगेन्स्ट तुम्हाला रिफंड द्यायचा आहे तर तिथे ऑप्शन मध्ये अपील ऑर्डर सिलेक्ट करावा लागतो. मग ती सिलेक्ट झाल्यानंतर तो फायनान्शियल इयर आणि टिन टाकावा लागतो. जर सिस्टीमवर ऑफिसरने अपिलेट ऑथॉरिटीने ऑर्डर टाकली असेल तर त्या टिन आणि फायनान्शियल इयर नुसार ती ऑर्डर फेच होते. जर टाकली नसेल तर मॅन्युअल असं टाकून ती अमाऊंट तिथे टाकावी लागते आणि त्याच्यानंतर ती केस क्रिएट होते आणि तो त्याच्यानंतर रिफंड सँक्शन होतो. असं आहे. ओके मॅम, थँक्यू. हा, अजून काही क्वेरीज? दिनेश गीते बोलतोय नाशिकवरून. सर मॅडम ते सेंड टू आरबीआय स्टेटस आहे मॅडम बऱ्याच दिवसापासून केसेसचा, तर त्याच्या संदर्भात ऑफिसर विचारत असतात की काय आहे त्याच्यामध्ये, किती दिवसानंतर पुढे जाणार वगैरे त्या गोष्टी. काय कुठला स्टेटस आहे? सेंड टू आरबीआय रिफंड पाठवलंय, प्रपोजल अप्रूव्ह झालेलं आहे, सेंड प्रपोजल केलेलं आहे. हा, हे बघा, तर ते आरबीआय मध्ये आपली फाईल केलेली आहे आणि तिथून सँक्शन झाल्यावर डिस्बर्स झाल्यावर ते होईल. पण ते सेंड टू आरबीआय म्हणजे ऑफिसरने ते पाठवलेलं आहे ना, पुढे गेलेलं आहे ते. ओके, हो, यस. जेव्हा ते काय असतं त्याला क्रेडिट झाल्यावर ते त्याचे सेटल स्टेटस आहे. हा, जेव्हा ते क्रेडिट होईल तेव्हा सेटल स्टेटस आहे. ठीक आहे. हॅलो मॅडम. हॅलो, गणेश पाटील बोलतो जळगाव लोकेशनहून. हा, बोला. सिक्युरिटी डिपॉझिटचं जेव्हा रिफंडची प्रोसेस करतात मॅडम ऑफिसर, जेव्हा आरओ काढतात तर आरओ काढते वेळी अप्रूव्ह केलेल्या अमाऊंटचं सेंड प्रपोजल होत नाही मॅम.
नाही तुमचा प्रश्न सिक्युरिटी डिपॉझिट जेव्हा इश्यू करतात ऑफिसर रिफंड मॉड्यूल मधनं, जेव्हा आरएओ ते काढतात सिक्युरिटी डिपॉझिट प्रोसेस करताना, तेव्हा ती अमाऊंट जी आहे ते सेंड प्रपोजल ऍक्टिव्हेट होत नाही बटन. ते बघावं लागेल. त्यामध्ये तुम्हाला कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जेव्हा आरएओ काढता ना, तुम्ही नंतर अपलोड करता बरोबर ऑर्डर सगळ्या. आरएओ पण अपलोड करावं लागतं आपल्याला, आणि ती रिफंडची ऑर्डर पण अपलोड करा, 502 पण अपलोड करा. ती दोन्ही केल्याशिवाय तुमचं होणार नाही ऍक्टिव्हेट. किंवा अनेक वेळा ऑफिसर काय करतात, पिरियड टाकत नाहीत आरएओ काढताना. आरएओ काढताना पिरियड वगैरे टाकणं अपेक्षित आहे. ज्या फील्ड आहेत ना आरएओ मध्ये सॅप मध्ये, त्या सगळ्या फील्ड अनेक वेळा ऑफिसरकडे काय होतं की फक्त अमाऊंट टाकतात आणि पिरियड टाकत नाही. त्या कारणामुळे पण ते ऍक्टिव्हेट होत नाही. तर आणि कारण असं आहे की आरएओ पण अपलोड करायचे ऑफिसरला. जेव्हा तुम्ही आरएओ काढताना आरएओ डाउनलोड करायची, डीएससी करायची, आरएओ अपलोड करायची, 502 डाउनलोड करायची आणि 502 हे जेव्हा एकत्र कराल तुम्ही, तेव्हाच तुम्हाला ते बटन ऍक्टिव्हेट होऊन जाईल. ओके सर, ओके, थँक्यू. आणि एक रेक्टिफिकेशन केस रिलेटेड होता इश्यू, जेव्हा डीलर इनिशिएटेड असतं 24/2 प्रमाणे, तेव्हा जो नोटीसचा डिस्प्ले होतो प्रोफार्मा, तेव्हा तो 307 दिसत नाही सर, फॉर्म 306 असतो तो. 24/2 ही टेक्निकल पर्पज साठी, टेक्निकल पर्पज 307 दिसत नाही. इथं तो जो विषय आहे ना, इथे नोटीस ही 306 मध्येच असणार, बरोबर आहे. आपली नोटीस आहे ना 306 मध्येच, आपल्याला 306 मध्ये तिथे नोटीस दिसणार. ती टेक्निकल पर्पज साठीचीच गोष्ट आहे फक्त. 300 तिथं नोटीस जी काढतो का आपण, आपल्याला हिअरिंग साठी जाण्यासाठी तिथं फक्त नोटीस काढावी लागते फक्त, कारण ती नोटीस ऍक्सेस नाहीच आहे ना त्या केसमध्ये. अच्छा, तर ती 307 मग 24/2 जरी असला तरी असणार नाही, म्हणजे काही इश्यू नाही तसं नसलं तरी. सीएससी करून अटॅच करा आणि पुढे जा, बस संपला विषय. ओके सर, ओके, थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे, आता कन्क्लूड करूयात कारण वेळही झालेला आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील तर ते देशमुख साहेबांकडे किंवा जे काही तिथे ट्रेनिंग सेक्शनला ऑथराईज असतील त्यांच्याकडे इन रायटिंग पाठवा. आणि आम्ही ह्या पीपीटीज त्यांना शेअर केलेल्याच आहेत. नसतील केल्या तर मला सांगावं, मी त्यांना मेल करून देईन आणि ते तुम्हाला पुढे पाठवून देते. ठीक आहे देशमुख साहेब, मी आता कन्क्लूड करते. हा सर, येस सर, थँक्यू तडवी मॅडम, थँक्यू किरण काळे साहेब आणि दराडे साहेब. येस देशमुख सर, एक सांगत होतं, हे जे सर आपल्याला हे जे रेकॉर्डिंग होतं हे मिळू शकतात का, म्हणजे जर हे जर आम्हाला थोडंसं देणार आहे का? हो तुम्हाला देणार आहे, पण आता मला बाकीचे प्रोसेसमध्ये तो वेळ मिळत नाही अजून अपलोड करायला. उद्या शनिवारी सुट्टी आहे, तेव्हा तुम्हाला अपलोड करून उद्याच्या लिंक तुम्हाला शेअर करेन. ओके सर, कारण आम्हाला ते प्रिपेअर करायला. नाही, तुम्हाला सॅटर्डेला मी करीन, कारण मला घरी जाऊन बाकीची काम म्हणजे इतर कामं, आपलं हा प्रोग्रामचा पण चालू आहे ना, त्या संदर्भातली कामं चालू असल्यामुळे आमची बॅकएंडची मला अजून ते अपलोड करायला वेळ नाही मिळाला. मग तुम्हाला उद्या सगळे शेअर करेन मी. येस प्लीज सर. ओके ओके, थँक्स तडवी मॅडम आणि दराडे साहेब आणि किरण काळे साहेब, थँक्स अलॉट. थँक्यू मॅडम. आणि आपलं 3 वाजताचं आता सेशन आहे, 3 वाजता परत सेशनला जॉईन व्हा अनुप जाधव साहेबांचं. ओके 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 सर.